झालं ते बघा, आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय झालंय का ते पण तुम्ही बघू शकता. असं नाही की मार्केट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, हे बघा इथं काय सांगितलं होतं, पी वाले या लेवलला थांबू नका, मार्केट टच झाले की थांबू नका, इथून प्रॉफिट बुकिंग घेऊ शकते. कोणत्या लेवलला? या लेवलला. इथं आपल्याला काय होतं की 960च्या आसपास थोडीशी प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित होतं. इथून थोडासा रिव्हर्सल येऊ शकतो मार्केटमध्ये, पुलबॅक येणार हे कन्फर्म होतं. कारण ज्या लोकांनी पाठीमागं पुट बाय करून बसलेले आहेत किंवा कॉल शॉर्ट करून बसलेले आहेत त्या लोकांची प्रॉफिट बुकिंग तिथे होणं होतं. किती वाजता मेसेज टाकला? 12:08 मेसेज केला होता. त्याच्यानंतर मार्केट 12:08 कुठं होतं आपण बघूया. एकच मिनिट द्या. 12:08 मार्केट कुठल्या लेवलला होतं? 12:08 मार्केट या लेवलच्या आसपास होतं, बरोबर आहे. मार्केट कुठं होतं त्यावेळेस? या लेवलच्या आसपास मार्केट होतं, बरोबर. आणि आपण इथंच टाकलं होतं की किती, कोणती लेवल होती ती? 24,960. हे बघा, ही 24,960 तुमची लेवल आहे. ह्याला थोडंसं मी ब्राईटनेस याची वाढवतो. हे बघा, 24,960 ही एक लेवल होती. इथून मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग तुम्हाला बघायला भेटेल, जी की इथं तुम्हाला बघायला भेटले बघा, दिसते ही. इथं काय बोललो की पी वाले तुम्ही इथे थांबू नका, मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होऊ शकते कदाचित. आणि प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येणं अपेक्षित होतं? इथपर्यंत जर का मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आली असती ना, इथून परत पुट साईडला आपण प्लॅन करत होतो. कारण तुम्हाला माहिती आहे मार्केट ट्रेंड कसं चालतो मार्केटचा. जर का डाऊन ट्रेंड आहे मार्केटमध्ये तर असा ट्रेंड चालणार, म्हणजे ही जी प्रॉफिट बुकिंग होती ती या लेवलपर्यंत येणं अपेक्षित होते, या लेवलपर्यंत. म्हणजेच कसा ट्रेंड असा झाला असता, इथून मार्केट जर का या लेवलला टच करत होता आणि इथून मग जबरदस्त परत पुढचा प्लॅन तुमचा बनला असता. मेजर ट्रेंड डाऊन होता, मेन ट्रेंड तुम्हाला काय सांगितलं, मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे तो ट्रेंडला धरून चाला. पुलबॅक इथं पण वाटलं होतं की थोडासा या लेवलच्या आसपास परत प्रॉफिट बुकिंग होईल, परंतु इथं पण आपल्याला 3 वाजता पण प्रॉफिट बुकिंग बघायला भेटलं. म्हणजे डिलिव्हरीमध्ये माल उचलला, सॉरी सेल केलेला गेलेला आहे किंवा शॉर्ट केलेला आहे. ह्याची प्रॉफिट बुकिंग आज नाही झाली तर उद्या परवा कधी ना कधी होणार आहे. येतं लक्षामध्ये, आज नाही झाली तर कधी ना कधी पुलबॅक हा होणार आहे याचा, आणि हा पुलबॅक मोठा होणार आहे. कारण आज एक्सपायर होती सेन्सेक्सची, पुलबॅक यायला पाहिजे होता, प्रॉफिट बुकिंग व्हायला पाहिजे होती, पण तशी झाली नाही. बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा मार्केट कसं स्ट्रक्चर बनते बघा. इथून सेलिंग आली, ही प्रॉफिट बुकिंग आली, परत सेलिंग आली, प्रॉफिट बुकिंग, परत सेलिंग, आणि आज प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित होतं, पण झालेलं आहे का? नाही झालं. म्हणजे सेलिंग आज नाही आली तर उद्या किंवा परवा येऊ शकते, सॉरी बाईंग येऊ शकते, प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. स्ट्रक्चर मार्केटचं असंच चालतंय दादा, तुम्ही असं समजू नका. तुम्ही मग प्रॉफिट बुकिंगवर पुलबॅकवरती ट्रेड करा किंवा मग ट्रेडला धरून चाला कंटिन्यू. हे बघा, इथून ही सेलिंग आली ती, बरोबर आहे, इथपर्यंत सेलिंग आली समजा, ही प्रॉफिट बुकिंग, परत सेलिंग, प्रॉफिट बुकिंग, परत सेलिंग, प्रॉफिट बुकिंग. म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे, तुम्हाला या लेवलला सेल करा. मी तुम्हाला कसं सांगितलं, जर तुम्हाला मार्केटमध्ये सेल साईडला बघायचं असेल तर तुम्हाला सेल ऑन राईज करावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? मार्केटमध्ये सेल ऑन राईज करावं लागेल, जर तुमचा डाऊन साईडचा व्ह्यू असेल तर. म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस सेलिंग येईल आणि जो पुलबॅक येईल, या पुलबॅकवरती परत तुम्हाला सेलिंग साईडचा प्लॅन बनवायचा असतो आणि इथपर्यंत टार्गेट घ्यायचं असतं. ओके, हे अशा पद्धतीने काम केलं जातं. बघा तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती बघा, छोट्या टाइम फ्रेमवरती मार्केटचं स्ट्रक्चर तुम्हाला असंच बघायला भेटेल. आज पण बघा काय झालं मार्केटमध्ये. आज तुम्ही म्हणाल मग पुलबॅक कुठं आलता? आज आला होता दादा, स्टार्टिंगला मॉर्निंगला पुलबॅक आला होता बाईंग साईडला. बघा तुम्ही, बघा इथून जी सेलिंग आली त्या लोकांनी ही प्रॉफिट बुकिंग केली. कालची तर प्रॉफिट बुकिंग इथे झाली होती, बरोबर आहे. म्हणजे ट्रेंड कसा चालला बघा, सेलिंग, प्रॉफिट बुकिंग, सेलिंग, प्रॉफिट बुकिंग, परत सेलिंग, पण आज प्रॉफिट बुकिंग व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाहीये. येते का लक्षात? झाली थोडीशी, परंतु थोडी अजून पाहिजे होती, पण तसं झालेलं नाही एक्सपायरीमुळे. कदाचित पोझिशन कॅरी केलेले असतील मे बी. आज नाही झालं तर उद्या किंवा परवा होईल. ओके, जरी मार्केटला ट्रेंड जरी कंटिन्यू करायचा असेल, आता मोठा ट्रेंड तुम्ही, आता हे झालं छोट्या टाइम फ्रेमवरती, मोठ्या टाइम फ्रेमवरती बघा काय चालू आहे मार्केटमध्ये, हे आयडेंटिफाय करायला शिका. लक्षात घ्या, आता मार्केट काय आहे, एका स्ट्रॉंग सपोर्टवरती, सॉरी हे बघा, इथून जर का तुम्ही ही लेवल मार्क केली, आता कुठे लेवल मार्केट सध्या बघा आता कुठे आहे, कुठल्या लेवलला आहे, काय वाटते तुम्हाला? आता कोणत्या लेवलला मार्केट आहे? ओके, इथं बघा अगोदर काय होता, हा सपोर्ट होता. बघा इथं प्राइसने किती वेळा रिस्पेक्ट दिला. अगोदर हा रेजिस्टन्स होता, हा इथं सपोर्ट होता, सपोर्ट ब्रेक झाला, तो आता रेजिस्टन्स बनला.
सेलिंग आली, परत बाईंग आली, हा रेजिस्टन्स ब्रेक झाला, परत तो सपोर्ट बनला, इथे थोडी बाईंग, परत सपोर्ट ब्रेक आणि परत प्राईजने इथं बघा रिस्पेक्ट केलेला आहे. म्हणजे ही एक लेवल स्ट्रॉंग सपोर्ट तुमचा बनू शकते. परंतु उद्याचं प्राईज ॲक्शन उद्यावरती डिपेंड आहे, कारण आपण अजून डाटा बघितलेला नाही. डाटा रात्री येतो, जवळपास 7-8 वाजता डाटा FID याचा डाटा येऊन जातो. मग तिथून पुढं मार्केटचा व्ह्यू ठरावा लागतो आणि त्याच्यानंतर ग्लोबल मार्केटवरून उद्याचा व्ह्यू. कारण ग्लोबल मार्केट कसं आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. ओके, आता मार्केटला बघा इथून आता ही जी सेलिंग आली, ह्या सेलिंगमध्ये लक्षात ठेवा ही कंटिन्यू सेलिंग आलेली आहे. जर का मार्केटला इथून हा मार्केट असं पण स्ट्रक्चर बनवू शकता, लक्षात घ्या, स्ट्रक्चर असं पण बनवू शकते मार्केटचं. ही पण गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. पाठीमागं पण अशा गोष्टी झालेल्या आहेत, बघून घ्या तुम्ही. पाठीमागच्या पण गोष्टी तुम्हाला दाखवतो, एक सेकंद बघा. बघा ही सेलिंग आली होती, बरोबर आहे, ही बाईंग आली, परत मार्केट सेलिंग साईडला गेले. तसंच आता जर का बाईंग आली, हा पुलबॅक असू शकतो मोठ्या टाइम फ्रेमवरती आणि परत ट्रेंड कंटिन्यू करणार असू शकतो. असे स्ट्रक्चर होऊ शकते. बाय अँड डिप आपण याला बोलू शकतो. पोझिशनल ट्रेडर इथं घुसू शकतात, पोझिशनल ट्रेडर लॉंग टर्मसाठी. लॉंग टर्म म्हणजे ते होल्ड करतात जवळपास 10 दिवस 15 दिवसासाठी. अशा पद्धतीने पण काम केलं जाऊ शकतं. पण आता बघू आपण कशानुसार, कारण आपण इंट्राडे आहे त्याच्यामुळं पोझिशनलचं जास्त डोकं लावायचं नाही. ओके, कर लो. सर मोठी टाइम फ्रेम म्हणजे एका तासात असं काय नाही, 1 तासाची असेल असं काय नाही, 2 तासाची लावा, 1 डेची लावा, तुमच्यावरती. 1 डे पण तुम्ही बघू शकता ना. हे बघा 1 डेची पण तुम्ही बघू शकता. 1 डेची पण बघा टाइम फ्रेम कशा आहेत. ही लेवल मी काढून टाकतो बघा. आता जर का मार्केटला इथून ही जी सेलिंग आली, तर ऑलरेडी खूप मोठी सेलिंग झाली, इथं बाहेर येऊ शकतात, परत ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो कदाचित, असंही होऊ शकतंय. ओके, बरं जाऊ द्या, ते झालं लर्निंगचा विषय. आपण आपल्या सेशनला कंटिन्यू करू. आज जवळपास आपण 10 दिवस ऑलरेडी खूप हे केलेलं आहे, आराम केलेला आहे किंवा केलेला आहे. आपल्याला जे आपलं लर्निंग आहे ते लर्निंग बाकीचं राहतंय. तुम्ही ऑप्शनलाच लगे हात घालताय. ऑप्शन वाटतं तेवढं जबरदस्त गेम आहे, तुम्हाला समजेल नंतर काय येते हळूहळू, कारण आपण त्या गोष्टीपर्यंत अजून गेले नाही. तर चला, भावना चॅनल नवीन असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तुमची कमेंट मी प्रत्येकाची वाचणार. सगळ्यांनी प्लीज एकदा लाईक करा आणि चला सेशनला सुरुवात करू. पहिल्यांदा लर्निंग घ्या, पहिल्यांदा शिक्षण घ्या भावांनो. मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट पैसा कमवायला जाऊ नका. ऑप्शनपेक्षा तुम्हाला स्टॉकमध्ये भरपूर चांगलं काम करता येते. ऑप्शनपेक्षा स्टॉकमध्ये अजून जास्त पैसा तुमचा चांगला बनू शकतो आणि कन्सल्टन्सी बनू शकतो. ऑप्शनमध्ये कसा झिरो सम गेम आहे, याच्यामध्ये ज्याच्याकडे पेशन्स आहेत, ज्याच्याकडं चांगलं डिसिप्लिन आहे, तोच मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये टिकतोय. आणि त्याच्यामध्ये ऑप्शन सेलर असेल तर चांगली गोष्ट. ऑप्शन बायरचा थोडासा रिस्की गेम होतो. ओके, ठीक आहे. गुड इव्हनिंग सगळ्याला, गुड इव्हनिंग दादा, सगळ्यांना गुड इव्हनिंग. चला आपण लर्निंगकडे फोकस करू. तर आज ऑलरेडी तुम्ही थंबनेल बघितला असेल, डिस्क्रिप्शन पण बघितलं असेल आणि चॅनल तर नवीन असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे, टेलिग्रामवरती जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये पेड किंवा तुम्हाला कॉल आणि टिप्स दिल्या जात नाही, फक्त एज्युकेशन पर्पज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. बाकी कॉल आणि टिप्स आपण देत नाही. शिकण्यासाठी हा आपण एक चॅनल ओपन केलेला आहे. ज्याला शिकायचं असेल त्यांनी शिकू शकता. ज्याला कॉल आणि टिप्स घ्यायचे असतील तर तुम्ही बिनधास्त दुसऱ्या ग्रुपवरती जाऊ शकता, काही हरकत नाही दादा. चला, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणजेच काय? इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा पॅटर्न आणि त्याच्यासोबतच आपण शिकणार 2 चार्ट पॅटर्न आपण आज शिकणार. एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आणि दुसरा आहे ट्रिपल बॉटम चार्ट पॅटर्न. ट्रिपल बॉटम आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर एकच काम करतो, एकच कंडिशन असतात दोघांच्या, फक्त नावं वेगवेगळे आहेत, दिसायला थोडासा वेगवेगळा दिसतो तुम्हाला पॅटर्न हा. ओके, तर आपला आहे आजचा जवळपास डे 19, म्हणजे आज जवळपास आपण 60 दिवसाचं लर्निंग करणार आहे. त्याच्यामध्ये आपला आहे आज डे 19. तर आजचा आपला विषय काय भावांनो? इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, ट्रिपल बॉटम पॅटर्न, दोन्ही पॅटर्न आपण आज टोटली शिकणार आहे. बघा याच्यामध्ये इंट्रोडक्शन सांगतो तुम्हाला. चार्ट पॅटर्नची ताकद काय असते भावांनो? तर ट्रेडिंगमध्ये चार्ट पॅटर्न ओळखणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? मार्केटमध्ये लक्षात घ्या, तुम्ही असं नका समजू की चार्ट पॅटर्न काम करत नाहीत, काम करतात, परंतु तुम्हाला सांगितलं मी कंडिशन कोणकोणत्या पाहिजे. जर तुम्ही बुलिश ट्रेड घेताय, लक्षात ठेवा, बुलिश ट्रेड जर का तुम्ही प्लॅन करताय, समजा तुम्ही बुलिश चार्ट पॅटर्न बघताय, तर
मार्केटचा मेजर ट्रेंड हा बुलिशच पाहिजे. आज तुम्ही बघा, आज निफ्टीमध्ये एक सेकंड मी दाखवतो. निफ्टी तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघू शकता. आज बघा निफ्टीचा मेजर ट्रेंड कोणता आहे? डाऊन नाही, बरोबर आहे. इथं तुम्ही व्यवस्थित जर का बघितलं, इथं तुमचा डब्ल्यू बनला नव्हता का? सॉरी, एम पॅटर्न इथं बनला नव्हता का? इथं तुमचा एम पॅटर्न नाही का? नाही का एम पॅटर्न इथं? परत अजून दाखवतो तुम्हाला, एक सेकंद मोठ्या टाइम फ्रेमवरती दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे का नाही मला सांगा फक्त. हा हेड अँड शोल्डर पॅटर्न हा सेलिंग साईडचा आहे. कारण का? मार्केटचा मेजर ट्रेंड कोणता आहे? डाऊन आहे. तर तुम्हाला डाऊन साईडचे चार्ट पॅटर्न वापरायचे आहेत, बुलिश साईडचे चार्ट पॅटर्न इथे यूज करायचे नसतात. कारण तुम्हाला जबरदस्त ट्रेंड हा डाऊनचाच भेटणार, अपचा भेटणार नाही. येतं का लक्षामध्ये? हा तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न होता. ही तुमची नेकलाईन होती इथं. येते लक्षात? ही नेकलाईन होती. पहिल्या 5 मिनिटांमध्ये तर तुम्ही ट्रेड करणार नाही बघा. इथं पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही ट्रेड करणार नाही. इथं ब्रेकआउट झालं, विथ रिटेस्ट झालाय बघा. परत तुमचा रिटेस्ट सुद्धा इथं झालाय भावांनो. हे बघा, बघा ही तुमचा पहिला शोल्डर हेड, त्याच्यानंतर दुसरा शोल्डर विथ रिटेस्ट आहे. आणि टार्गेट बघा तुम्ही, एक सेकंद द्या फक्त. आणि तुम्ही टार्गेट बघा फक्त. आता हे जे टार्गेट आहे, हे टार्गेट आपण एक ठेवतो. कोणतं माहिती आहे का? हे जे हेड असतं ना, हेड, ते टार्गेट आपण घेतो. आता तेच टार्गेट तुम्हाला खाली भेटले का बघू. बघा तुम्ही भेटले का नाही भेटले. इथपर्यंत तुम्ही आरामशीर टार्गेट घेऊ शकले असते, या लेवलपर्यंत घेऊ शकले असते का नसते. तुम्हाला सांगितलं चार्ट पॅटर्न काम करणार, परंतु तुम्ही त्या बरोबर चाललं पाहिजे. ट्रेंडच्या बरोबर चाला, प्रवाहाविरुद्ध व्हा, प्रवाहासोबत व्हा, प्रवाहाच्या विरुद्ध डायरेक्शनला जाऊ नका. येते का लक्षात तुमच्या? बघा इथे तुमचं दोन्ही काम केले तिथं. परत नंतर तुम्हाला इथे एम पॅटर्न इथं पण ट्रेड दिलाय, छोटासा होईना, काही ना काही तुम्हाला इथं पण भेटलंय. येते का लक्षात? काम करतात, परंतु तुम्ही त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तसं येते लक्षात? त्यामुळे सांगतो की चार्ट पॅटर्नची ताकद आहे, परंतु ट्रेंड सोबत जर का काम केलं तर चांगलं काम होतं. रिव्हर्सल, याच्यामध्ये रिव्हर्सल पॅटर्न म्हणजे काय? हा जो पॅटर्न आहे, अगोदर मार्केटमध्ये मेजर ट्रेंड अप आहे, लक्षात ठेवा. मार्केटमध्ये एक पुलबॅक येतो, छोटासा सेलिंग येते, म्हणजे प्रॉफिट बुकिंग आपण त्याला बोलतो. नंतर जर का तुमचा असा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न असा जर का बनतोय, तर लक्षात ठेवा ट्रेंड हा कंटिन्यू होणार आहे. ही जी सेलिंग आली होती ही प्रॉफिट बुकिंग होती. ओके, हेच आज आपण शिकणार आहे. ट्रेंडला धरून चालायचं. सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो, ट्रेंड सोडायचा नाही, मेजर ट्रेंड सोडायचा नाही, काय का होईना तिकडे. मग भले एखादा ट्रेड कमी भेटला तरी चालेल, काय हरकत नाही, ट्रेंड सोडायचा नाही. ओके, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणजे काय बघा, डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंडला सुरुवात होण्याचा संकेत. म्हणजे काय? मार्केटमध्ये पहिल्यांदा बाईंग आलेली असते आणि थोडीशी सेलिंग येते, त्याला डाऊन ट्रेंड बोललं जातं, किंवा थोडी पुलबॅक बोललं जातं, किंवा सेलिंग बोललं जातं. तिथून मार्केट काय करतं? परत एक पॅटर्न बनवायचा प्रयत्न करते, असा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. ओके, आणि त्याच्यामध्ये बघा इथून काय होतं? परत ट्रेंड कंटिन्यू होणं किंवा अप ट्रेंड सुरू होण्याचा एक संकेत असतो. इथं दाखवले बघा तुम्हाला, हे बघा असा पॅटर्न बघून घ्या. पुढं पण आहे, त्यात दाखवणार आहे तुम्हाला, रिअलमध्ये स्क्रीनशॉट आहेत बाकीचे पुढचे पण, तरी पण इथे एकदा बघून घ्या. याच्यामध्ये काय असते बघा, याच्यामध्ये काय असतात? 3 लो बनतात. किती लो बनतात? 3 बनतील, 4 बनतील, परंतु सहसा 3च लो बनतात. लेफ्ट शोल्डर म्हणजे हा तुमचा झाला लेफ्ट पहिला शोल्डर. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा किंवा डीप असतो, त्याला बोललं जातं हेड. हा जो मधला असतो याला हेड बोललं जातं. म्हणून ह्याला नाव आहे बघा, हेड अँड शोल्डर. त्याला नावातच त्याच्या आहे की हेड म्हणजे काय? डोके. शोल्डर म्हणजे काय? खांदा. म्हणजे तुम्हाला असं काय दिसेल बघा, हा तुमचा लेफ्ट साईडचा, एक सेकंड मी कलर चेंज करतो, हा तुमचा लेफ्ट साईडचा शोल्डर, हा हेड, आणि हे राईट साईडचा शोल्डर. असा पॅटर्न असतो, म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे हेड अँड शोल्डर. ओके, राईट शोल्डर नेकलाईन. ही जी नेकलाईन आहे, हा राईट शोल्डर काय करतो? या नेकलाईनला काय करतो? ब्रेक करतो. इथं ही नेकलाईन असते तुमची. ही नेकलाईन म्हणजे भावना तुमचा एक रेजिस्टन्स असतो बरं का. या नेकलाईनला काय बोललं जातं? एक रेजिस्टन्स बोललं जातं. हा तुमचा एक रेजिस्टन्स असतो. कारण इथं प्राइस 3 वेळा रिस्पेक्ट दिले ना, पहिल्यांदा दिला, दुसऱ्यांदा दिला, आणि तिसऱ्यांदा प्राइस परत तिथे येते.
म्हणजे एक काय करेल, इथून परत एक तर थोडासा पुलबॅक येईल किंवा हा ब्रेकआउट करेल, दोन्हीपैकी एक कंडिशन घेईल, किंवा इथून रिव्हर्स होईल. कारण हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स धरून चालायचा. कारण प्राइस तिथं 2 ते 3 वेळा आपटते, परत रिव्हर्स होते, म्हणून त्याला बोलवतात नेकलाईन किंवा एक रेजिस्टन्स. लक्षात येते, 3 लो बनतात, लेफ्ट शोल्डर, हेड आणि राईट शोल्डर. हा तुमचा झाला लेफ्ट, हा हेड आणि हा राईट शोल्डर. समजलं, हेड अँड शोल्डर. पुढं याच्यामध्ये बघा प्रक्रिया बघा कशी, किंवा फॉर्मेशन कसं असतं बघा. याच्यामध्ये फॉर्मेशन काय आहे याचं, सेकंड, हे बघा सलग काय होतात याच्यामध्ये, सलग लोअर लो बनत जातो. काय होतं फॉर्मेशन, लोअर लो फॉर्मेशन बनत जातं. त्याच्यानंतर काय होतं, एक हेड तयार होतो. कसा होतो हेड, हा तुमचा आहे रेजिस्टन्स. इथून प्राइस काय करते, खाली येते पहिल्यांदा, परत प्राइस वर जाते. याला काय बोललं जातं, लोअर लो फॉर्मेशन. काय बोललं जातं याला, लोअर लो फॉर्मेशन. म्हणजे काय, प्राइस असं वरून खाली आलेली असते, येते लक्षात. आणि हा काय होतो, नंतर एक हेड तयार होतो. हेड म्हणजे काय, एक असं डोकं. हेड म्हणजे काय, डोकं सगळ्यात खालचा पॉईंट, त्याला बोललं जातं हेड. आणि एक राईट शोल्डर तयार होतो, तो असतो असा. आणि ही जी असते ही तुमची मधली नेकलाईन असते. हा एक काय असतो तुमचा बुलिश सिग्नल. पण बुलिश सिग्नल कधी, लक्षात ठेवा, जोपर्यंत हा ब्रेकआउट होत नाही, ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत सिग्नल बुलिश नाहीत. काय काय लोकांना वाटतं की आता हेड अँड शोल्डर बनणारच आहे, अगोदरच एंट्री घेतात, तर ट्रॅप होऊ शकतो, ट्रॅप होऊ शकतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जोपर्यंत ब्रेकआउट कॅन्डल बनत नाही तोपर्यंत एंट्रीचा प्लॅन बनवायचा नसतो. बघा हेड अँड शोल्डर पॅटर्न कसा असतो, असं फॉर्मेशन तुम्हाला काहीतरी बघायला भेटतं. हा तुमचा लेफ्ट शोल्डर, हेड आणि राईट शोल्डर, हे तुमची झाली नेकलाईन. बरोबर, ही नेकलाईन, ब्रेकआउट, इथे एंट्री, हे टार्गेट. आता टार्गेट वगैरे कसं घ्यायचं ते आपण पुढे बघणार आहे, फक्त पॅटर्न बघून काय कसा असतो. आता याच्या मागचं सायकोलॉजिकल कारण का सांगतो बघा, याच्यामध्ये का बाईंग येते बघा. कारण तुम्हाला कळलं पाहिजे ना की सायकोलॉजिकल का बाईंग येते, बाईंग काय येते हे पण कळलं पाहिजे. बघा याच्यामध्ये विषय काय होतो बघा, पहिल्यांदा ज्यावेळेस सेलिंग आली मार्केटमध्ये, इथं बाहेर लोकांनी काय केला, प्रयत्न केला की मार्केटला वर घेऊन जाण्याचा. हा एक झाला तुमचा रेजिस्टन्स. इथून प्राइसला परत सेलर लोकांनी खाली दाबण्यात आलं, बरोबर आहे. परंतु सेलर लोकांनी प्रिव्हियस लो ब्रेक केला आणि प्राइस या लेवलला आणली, इथे झाला तुमचा हेड, बरोबर आहे. हे हेड झालं, इथून मार्केटला परत बाईंग आणण्यात आलं आणि पहिल्या प्रिव्हियस जो हाय होता किंवा एक स्विंग मारला होता मार्केटने, त्या लेवलपर्यंत बाहेर लोक घेऊन गेले. बाहेर लोक काय केले, घेऊन गेले. परंतु काय झालं, तिसऱ्या वेळेस काय झालं बघा, सेलर लोकांनी प्रयत्न केला सेलिंग करण्याचा, परंतु ते ह्या लेवलपर्यंत मार्केटला घेऊन येऊ शकले नाहीत. का, इथून बाहेर लोकांनी आणलाय, तर सेलर लोकांनी पण इथपर्यंत आणायला पाहिजे होतं ना. पहिल्यांदा आणला होता सेलर लोकांनी इथपर्यंत, पण परत सेलर लोक या लेवलपर्यंत प्राइसला घेऊन येऊ शकले नाहीत. म्हणजेच काय झाले, सेलर इथं वीक पडले. सेलर काय झाले, इथं वीक झाले आणि बाहेर लोकांनी तिथून मधूनच अटॅक केला. काय केला, अटॅक केला कोणावरती, सेलर लोकांवरती, आणि प्राइसला परत हाय त्या लेवलला आणून दिलं आणि तिथून काय झाला, ब्रेकआउट झाला. म्हणून हा पॅटर्न काम करतो. तुम्हाला सायकोलॉजिकल कारण बी कळलं पाहिजे की याच्यामध्ये खरंच बाहेर आहेत, हे कशावरून आयडेंटिफाय करायचं. तर लक्षात ठेवा, असं आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजे काय, पहिल्यांदा सेलर लोकांनी दाबलं, बाहेर लोकांनी प्रयत्न केला बाईंग करण्याचा, परंतु सेलर लोक जास्त अजून क्वांटिटी असल्यामुळे सेलर लोकांनी प्राइसला परत प्रिव्हियस खाली दाबलं, प्रिव्हियस लो ब्रेक केला प्राइसचा, परंतु बाहेर लोकांनी इथून बाईंग आणली आणि प्रिव्हियस हाय पर्यंत घेऊन गेले मार्केटला. परंतु सेलर लोकांनी प्रयत्न केला सेलिंग करण्याचा, परंतु या लेवलपर्यंत प्राइसला ते घेऊन येऊ शकले नाहीत. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की इथून बाहेर लोकांनी परत मार्केटला अटॅक केला आणि इथं ब्रेकआउट दिला. आलं लक्षामध्ये, समजलं. याच्यामध्ये बाहेर लोक का स्ट्रॉंग आहेत बोललं जातं, तर अशा पद्धतीनं बाहेर स्ट्रॉंग आहेत हे बोललं जातं. ओके, चला नेक्स्ट पुढं. आता याच्यामध्ये एंट्री बघा, तुम्हाला एवढ्या एंट्री तर मला वाटत ना कोण सांगलच. एंट्री 3 पद्धतीने घेतल्या जातात. चार्ट पॅटर्न वरती एंट्री 3 पद्धतीने घेतल्या जातात. पहिली एंट्री बघा, कोणती एंट्री असते, पहिली एंट्री. हे झालं तुम्हाला चार्ट पॅटर्न समजलं, सगळं समजलं, कंडिशन माहित आहेत. काय कंडिशन एकच कंडिशन लक्षात ठेवायची की मेजर ट्रेंड अपच पाहिजे, मोठा ट्रेंड, आणि मार्केटमध्ये नॉर्मली पुलबॅक आलेला पाहिजे, आणि मग
असा पॅटर्न बनताना आपल्याला दिसला पाहिजे, तर काम करणार. आज काय होतं बघा, निफ्टीमध्ये मेजर ट्रेंड काय होता, सेलिंगचा होता. तुम्हाला काय दिसला, हेड अँड शोल्डर दिसला. कसा हेड अँड शोल्डर होता, असा. आणि इथं तुमचा परत ट्रेंड मार्केटनं कंटिन्यू केला. येतं का लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला ट्रेंडला धरून चालायचं आहे. ट्रेंड कोणता चालू आहे, अप चालू आहे का डाऊन चालू आहे, एवढं बघा. त्यानुसार तुमची एंट्री असेल ठरवा आणि ते चार्ट पॅटर्न वापरा. बुलिश तर बुलिश, बेरिश तर बेरिश. आपण पहिल्यांदा बुलिश शिकतोय, त्याच्यानंतर बेरिश शिकणार आहे. आता जे पॅटर्न शिकतोय सगळे बुलिश पॅटर्न आहेत. ओके, म्हणजे आपण आता जे चार्ट पॅटर्न शिकतोय ते सगळे तुम्हाला कशात वापरायचे आहेत, अप ट्रेंडमध्ये वापरायचे, डाऊन ट्रेंडमध्ये वापरायचे नाहीत. अप ट्रेंड पाहिजे, मेजर ट्रेंड अपच पाहिजे. ओके, बघा नेकलाईनच्या ब्रेकआउटवरती एंट्री ते तर आपण घेतो, त्यात काही विषय नाही. पहिली बघा काय काय कशी एंट्री घेतली जाते बघा. आता ही तुमची असते, ही तुमची नेकलाईन. इथे समजा इथे दाखवतो मी, चार्ट आहे ऑलरेडी इथं. सेकंड फक्त, ही तुमची आहे, ही नेकलाईन आहे, बरोबर आहे. ही तुमची नेकलाईन आहे. इथं काय होतं बघा, रनिंग कॅन्डलच्या ब्रेकआउट झालं लगेच एंट्री घेतात. काही लोक काय करतात माहिती का, ही जी रनिंग कॅन्डल आहे बघा, रनिंग कॅन्डल कोणती दाखवते, ह्याला मी थोडासा झूम, थोडीशी ही स्क्रीन मोठी करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा हे बघा, काय काय जण काय करतात, ही जी रनिंग कॅन्डल बनली का, ही एवढी मोठी रनिंग कॅन्डल, याच्यामध्ये ब्रेकआउटवरती डायरेक्ट एंट्री घेतात. कोण घेतात, सगळ्यात रिस्की ट्रेडर घेतो. रनिंग कॅन्डल म्हणजे चालू कॅन्डलमध्येच लगे एंट्री घेणार. ती कॅन्डल क्लोजिंगची तो वाटच बघणार नाही. रनिंग कॅन्डल समजून चला, 5 मिनिटाची रनिंग कॅन्डल समजून चला, पहिल्या 2-3 मिनिटात जर का ब्रेकआउट झाला तर लगेच तो एंट्री घेणार. इथं लगेच नेकलाईनला लगेच एंट्री. नेकलाईन ब्रेक झालं, रनिंग कॅन्डलला इथंच लगेच तो एंट्री टाकणार. कुठं टाकणार, ही नेकलाईन तुमची इथं ब्रेक झाला, इथं लगेच एंट्री घेणार. इथं लक्षामध्ये, ही झाली रनिंग कॅन्डल. या सगळ्यात रिस्की ट्रेडर रनिंग कॅन्डलवरती घेतो. दुसरा ट्रेडर असतो तो थोडा काय करतो, रिस्क कमी करतो. म्हणजे काय करतो, तो जी ब्रेकआउटची कॅन्डल आहे ती कॅन्डल क्लोज व्हायची वाट बघतो. ही जी बुलिश कॅन्डल झाली, अजून झूम करू का, दिसत नाही. ओके, एक सेकंद. म्हणजे कोणती कॅन्डल बघा तुमची, ही जी बुलिश कॅन्डल ही जी तुमची बनली, ही कॅन्डल क्लोज व्हायचं दुसरा ट्रेडर वाट बघतो आणि नंतर नेक्स्ट कॅन्डलला इथे एंट्री घेतो आणि याच्या खालचा इसेल ठेवतो. आता बघा गंमत काय होते बघा, ही कॅन्डल खूप मोठी आहे, स्टॉप लॉस तुमचा मोठा होणार. बरोबर, मी मुद्दाम ही चार्ट तुमच्यासाठी घेतलेला आहे, कारण हा चार्ट मी जाणून बुजून आणलेला आहे, कारण याच्यामध्ये क्लिअर सगळ्या गोष्टी होतात. बघा याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या एंट्री घेऊ शकता तुम्ही. एक रनिंग कॅन्डल, दुसरा पहिला रिस्की ट्रेडर झाला, दुसरा ट्रेडर येतो थोडासा सेफ असतो, तो काय म्हणतो, नाही मी कॅन्डल क्लोजिंगची वाट बघणार, कॅन्डल क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डलला एंट्री, याच्या खालचा थोडासा गॅप ठेवून इथं एसएल ठेवणार. ओके, तिसरा काय म्हणतो, ही कॅन्डल खूपच मोठी, माझा एसएल खूप मोठा होतोय, एसएल काय होतं माझा जास्त मोठा होतोय, मग मला काय करायचंय, मी काय करेल, रिटेस्टला एंट्री घेईल. रिटेस्ट म्हणजे काय, ज्या वेळेस प्राइस काय करेल, इथून वर जाऊन, हा रेजिस्टन्स होता अगोदर, बरोबर आहे, हा आता काय बनणार आहे, सपोर्ट बनणार आहे. म्हणजे प्राइस ज्यावेळेस इथून वर जाऊन खाली रिटेस्टला येईल, मी इथे एंट्रीचा प्लॅन करणार. आणि इथं बघा तुम्हाला एखादी बुलिश कॅन्डल इथं बघा तुमची कोणती बनते का, इथे हॅमर बांधला होता, हॅमरवरती एंट्री घेऊ शकता तुम्ही. त्याच्या खालचा एसएल, म्हणजे तुमचा एसएल अजून छोटा होऊन जातोय. तिथं काय होतं, एसएल थोडा छोटा होतोय, कारण इथं जर का तुम्ही एंट्री घेतली तर इथं तुमचा एसएल लागणार आहे, हा तुमचा एसएल थोडा जास्त मोठा होणार आहे, पॉईंटमध्ये मोठा होणार आहे. जर का तुम्हाला वाटतं ही कॅन्डल खूपच मोठे, तर रिटेस्टला वाट बघा, रिटेस्टला येऊ द्या प्राइस. म्हणजेच काय, ज्यावेळेस ही नेकलाईन ब्रेक होणार आहे, म्हणजे हा रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक होणार आहे, त्यावेळेस प्राइस इथून ज्यावेळेस अशी वर जाणार, खाली येताना हा सपोर्ट बनणार आहे आता, आणि इथून परत ट्रेंड कंटिन्यू करणार आहे. येते का लक्षात, ही अशा पद्धतीने आहे. म्हणून ही जाणून बुजून हा चार्ट घेतलेला आहे. याच्यामध्ये तिन्ही पद्धतीच्या तुम्ही एंट्री घेऊ शकता, तिन्ही पण. ओके, समजलं. बघा आता पुढं इथं दाखवले बघा, काय म्हणलंय, रिटेस्टवर एंट्री घ्या. म्हणजे काय, ब्रेकआउट नंतर प्राइस परत नेकलाईनला तपासतो. म्हणजे काय होतं, प्राइस वर जाते, इथून काय गेली, प्राइस वर गेली, परत नेकलाईनला काय करायला, टेस्ट करायला आली, या लेवलला टेस्ट करायला. म्हणजे काय आली, इथं सपोर्ट घेतला प्राइसने, परत नेकलाईन ज्यावेळेस ब्रेक होणार त्यावेळेस तो सपोर्ट बनणार. कारण ही एक रेजिस्टन्स, नेकलाईन म्हणजे काय असतो, एक रेजिस्टन्स असतो तुमचा, आणि रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर प्राइस वर गेलो, परत प्राइस वरून खाली येताना काय बनते, तो सपोर्ट बनतो. आणि तो सपोर्ट जर का प्राइस घेतला तर समजून जायचं की ब्रेकआउट सक्सेसफुल होतोय. सगळ्यात सेफ एंट्री असेल तर भावनो रिटेस्ट एंट्री आहे, सगळ्यात सेफ. आणि स्टॉप लॉस तुमचा खूप छोटा होणार ह्याच्यामध्ये. भले ट्रेड कमी भेटतील, परंतु ॲक्युरेसी तुमची लय चांगली येणार याच्यामध्ये. मी याच्यावरती स्विंग ट्रेडिंगमध्ये काम करतो, चांगल्या पद्धतीने काम होतं याच्यामध्ये. आणि अजून एक इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये व्हॉल्यूम जर का चांगला भेटला तुम्हाला स्टॉकमध्ये, तर अजून चांगलं काम होणार.
कारण व्हॉल्यूम काय कळतो तुम्हाला, क्वांटिटी टाकलेल्या आहेत का लोकांनी त्याच्यामध्ये. व्हॉल्यूम म्हणजेच काय, क्वांटिटी किती पडलेले आहेत. ओके, हे झालं एंट्री. आता एसएल कळला पाहिजे ना. एसएलचे पण पद्धती वेगवेगळ्या आहेत. जशी तुमची एंट्री तसा एसएल लागणार. कारण एक रिस्की ट्रेडरच्या एंट्रीनुसार त्याचा स्टॉप लॉस लागणार, सेफ ट्रेडरच्या नुसार त्याचा एसएल लागणार आहे. तशा पद्धतीनं एसएल आपण एकदा बघून घेऊ. बघा स्टॉप लॉस बघा कसा. आता नेकलाईन ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली जर का जो रिस्की ट्रेडर आहे तो काय करतोय, रनिंग कॅन्डलला लगेच एंट्री करतोय. बरोबर आहे. तो काय करतोय, रनिंग कॅन्डल एंट्री. म्हणजे कुठे एंट्री करतोय तो, एक सेकंड बघा, मी थोडंसं मोठं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा तो काय करतोय, इथं लगेच एंट्री करतोय. मग त्याचा स्टॉप लॉस कुठे ठेवणार, तो नेकलाईनच्या इथं खालीच ठेवणार, लगेच इथं खाली. स्टॉप लॉस त्याचा पण खूप छोटा असतो, कारण त्याला माहिती आहे जर का इथून तो कॅन्डल जर का रिव्हर्स फिरली तर मार्केटमध्ये ट्रॅप होणार आहे आपण, म्हणून तो स्टॉप लॉस खूप छोटा ठेवतो. आणि जो ब्रेकआउट कॅन्डल, जो मीडियम ट्रेड असतो, तो कॅन्डल क्लोजिंगची वाट बघतो. तो काय करतो बघा, आता इथं बघा दोन पद्धती आहेत. एक म्हणजे काय, ब्रेकआउट कॅन्डल. ही जी ब्रेकआउट कॅन्डल आहे ही जर का छोटी असेल तर मग स्टॉप लॉस कसा ठेवायचा तुमचा, तर स्टॉप लॉस तुमचा कुठे लागणार माहिती आहे भावांनो, प्रिव्हियस कॅन्डलच्या स्विंग, जी अगोदरची कॅन्डल असेल, याच्या अगोदर एखादी कुठली कॅन्डल बनलेली असेल, समजा ही कॅन्डल बनलेली आहे. एक्झाम्पल थांबा मी याला झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण दिसत नाही क्लिअर. हे बघा, आता बऱ्याच जणांचं म्हणणं का असतं, ही जर ब्रेकआउट कॅन्डल खूपच छोटी असेल तर, आता ही मोठी झाली आहे मान्य, परंतु अशी एखादी छोटी कॅन्डल असेल, समजा ही एखादी छोटी कॅन्डल आहे ब्रेकआउटची, तर तुम्ही स्टॉप लॉस कसा ठेवणार, तर स्टॉप लॉस तुम्ही काय करायचं नव्हतं का, त्याच्या अगोदरची एखादी कॅन्डल घ्या. आता इथे पण ही पण कॅन्डल छोटी आहे तर इथं ठेवा स्टॉप लॉस म्हणून, समजून जरा तुमची एंट्री इथे झालेली आहे. एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. आणि तुमची अगोदरचा जर का कॅन्डल खूपच छोटी, ब्रेकआउट कॅन्डल खूपच छोटे, तर त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या खाली तर एसएल ठेवा. कारण का 2 आणि 4 पॉईंटचा एसएल असेल तर स्टॉप लॉस तुमचा खाऊ शकते मार्केट. येते का लक्षामध्ये, तशा पद्धतीने तुम्हाला स्टॉप लॉस ठेवावा लागेल. आणि तिसरं काय माहिती का, तुम्ही स्विंगच्या खाली एसेल, सगळ्यात सेफ एसेल तुमचा कुठं असेल तर स्विंगच्या खाली. म्हणजे कुठं, ही तुमचा झाला हेड अँड शोल्डर पॅटर्न, बरोबर आहे. इथं तुमचा झाला ब्रेकआउट, आणि काही लोक इथे स्टॉप लॉस ठेवतात. तुम्ही जर का इथं एसएल ठेवला ना, इथं अजून तुमचा एसएल सेफ झाला. हे बघा अशा पद्धतीने. म्हणजे मार्केटला काय करा, हा तुमचा एक सपोर्ट आहे. आता बघा लक्षात ठेवा, इथं स्विंग घेतलाय प्राइसनं, इथून प्राइसमध्ये जर का बाईंग येते, याचा अर्थ काय माहिती आहे, हा एक सपोर्ट आहे. आणि प्राइसला इथून जर का वर जायचंय, वर जाते, ब्रेकआउट दिला इथं, आणि इथून जर का खाली तुमचा एसएल खायचा असेल तर हा पहिला हा काय करायला लागेल, सपोर्ट ब्रेक करावा लागेल. आणि सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मग तुमचा एसएल जाणार. सगळ्यात सेफ तुमचा एसएल इथं आहे. समजलं, 3 पद्धतीचे एसएल आहेत तुमचे. एक म्हणजे रनिंग कॅन्डलच्या खाली, कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर त्या कॅन्डलच्या खाली जर का कॅन्डल खूपच छोटी असेल ब्रेकआउटची, तर तुम्हाला त्याच्या अगोदरची एक कॅन्डल घ्यावी लागेल एसएल साठी. हे बघा काय म्हणलं इथं, ब्रेकआउट कॅन्डलच्या आधीची एक कॅन्डल. जर का ब्रेकआउट कॅन्डल खूपच छोटी असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, त्या ब्रेकआउट कॅन्डलची जी आधीची कॅन्डल बनलेली आहे त्या प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली तुम्हाला एसएल ठेवावा लागेल. आणि नसेल तर सेफ सगळ्यात एसएल तुमचा प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली, जो की इथं लागेल या लेवलच्या खाली. समजलं, हे झाले तुमचे 3 एसएल. आता टार्गेट बघा, आपण टार्गेट पण सांगितले पाहिजे ना. एसएल सांगितलं, इंटरेस्ट सांगितलं, टार्गेट पण घ्यायचं. किती टार्गेट घ्यायचं, बऱ्याच जणांना समजत नाही की टार्गेट किती घ्यायचं याच्यामध्ये. टार्गेट बघा, आपण 4 पद्धतीने टार्गेट घेतो. तुम्हाला जी पद्धत याच्यामधली आवडते, तुमची फेवरेट असेल त्या पद्धतीने तुम्ही टार्गेट घ्या. सगळ्यात पहिलं टार्गेट रिस्ट टू रिवॉर्ड. जर तुम्ही तुमचा रिस्ट टू रिवॉर्ड आहे, म्हणजे तुमचा एसएल जर का समजा 1000 रुपयाचा असेल तर तुमचं टार्गेट मिनिमम तरी 2000 पाहिजे. 1:2 घ्या, 1:3 घ्या, 1:4 घ्या, पण 1:2 तरी किमान रिस्ट टू रिवॉर्ड पाहिजे तुमचं. याच्यामध्ये काय होतं, तुमची ॲक्युरेसी 50% जरी आली ना, 50% ॲक्युरेसी जरी असली तरी तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये निघता महिना अखेरीला. मार्केटमध्ये भावानं एसएल जाणार आहेत, असं नाही की मार्केटमध्ये कोणी एसएल घेत नाही, मार्केटमध्ये एसएल जातात. पण तुम्ही ॲग्री करायला पाहिजे की माझा एसएल जातोय, मी चुकीचा आहे, मी तिथे एसएल दिला पाहिजे. तुम्ही जर का ॲग्री नाही केले तर तुमचा लॉस अजून वाढत जातो. स्वतःला ॲग्री करा की माझा एसएल जातो, मी चुकीच्या पद्धतीने ट्रेड घेतला. ॲग्री करा, एसएल द्या, बाहेर पडून जावा, काही हरकत नाही. ॲव्हरेज करत बसू नका. नवीन एखादा ट्रेड भेटतोय त्याच्यामध्ये एंट्री घ्या. त्याच ट्रेडला असं नाही की, लक्षात ठेवा, काय लोक असे करतात की आठवड्याभराचा समजा त्यांनी आठवड्यात 10,000 रुपयाचा प्रॉफिट केला असेल या आठवड्यामध्ये, तर पुढल्या आठवड्यामध्ये त्यांचा एक ट्रेड जरी फसला ना किंवा लॉसमध्ये चाललं तर ते काय करतात, विचार करतात ॲव्हरेजिंग करूया, 10,000 मागल्या आठवड्यात आपण कमवलेले, 10,000 आपले गेले तर काय हरकत नाही, परंतु या ट्रेडला आपण प्रॉफिटमध्येच आणायचं.
पण लक्षात ठेवा भावानो, हे 10,000 कमवण्यासाठी तुमचा एक आठवडा मागचा गेलेला आहे आणि तशी सायकोलॉजी तुमची म्हणजे मेंटली तुम्ही एक आठवडा किती डिस्टर्ब झाला असेल ते 10,000 कमवण्यासाठी. विचार करा. तुम्ही एका दिवसामध्ये तेवढी रिस्क घेताय, एवढी रिस्क घेऊ नका. स्टॉप लॉस जातो ना, जाऊ द्या. मी काय सांगितलं, स्टॉप लॉस तुमचे जाणार आहेत मार्केटमध्ये. तुम्ही ॲग्री करा, माझा एसएल जातोय, एसएल द्या, बाहेर पडून जावा. विनाकारण त्या ट्रेडला भांडत बसू नका किंवा मार्केट आपल्या मनानुसार चालत नाही. मार्केटला ज्या डायरेक्शनला जायचं त्या डायरेक्शनला मार्केट जाणार आहे. कारण आपण एकटं चालवत नाही मार्केटला, अख्खी दुनिया बसलेली इथं. ओके. तर हे एक तराजूसारखं काम आहे भावानो. ज्याचं पारडं मोठं होईल त्या साईडला मार्केट जाणार आहे. बायर जास्त झाले मार्केट वर जाणार, सेलर जास्त झाले मार्केट खाली येणार. हे ठरलेलं आहे. डिमांड सप्लायचा सगळा खेळ आहे. ओके. त्याच्यामुळे भांडत बसायचं नाही किंवा ॲग्री करायचं की मी चुकलोय, एसएल द्या, बाहेर पडून जावं. ओके. पुढचं बघा. पुढचं टार्गेट काय घेणार आपण, नेक्स्ट रेजिस्टन्स. म्हणजे तुम्ही बुली साईडचा ट्रेड घेताय, जो येणार रेजिस्टन्स म्हणजे पाठीमागून जिथून सेलिंग आली होती मार्केटमध्ये तो एक रेजिस्टन्स तुम्ही टार्गेट घेऊ शकता. जिथून सेलिंग आली होती मार्केटमध्ये ते एक तुम्ही अशा पद्धतीनं असं टार्गेट तुम्ही घेऊ शकता. तिसरे टार्गेट म्हणजे काय, आता ही टार्गेट तुम्हाला मला नाही वाटत कोणी सांगितलं असेल, पण सांगितलं असेल तरी ठीक, चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये अजून एक टार्गेट राहते, म्हणजे कोणतं माहिती आहे का, हेड म्हणजे कोणता, हा मधला जो हेड आहे का, हेड, हा हेड तुमचा, हे हेड ते नेकलाईन म्हणजे कुठली, ही नेकलाईन, एवढं हे जे अंतर असते का, हे अंतर, हे पण तुम्ही अशा पद्धतीने वर इथं टार्गेट घेऊ शकता. एक्झाम्पल मी आज निफ्टीमध्ये दाखवतो तुम्हाला. याला बोललं जातं प्रोजेक्शनवर टार्गेट. म्हणजे कसं ते पण दाखवतो तुम्हाला, दाखवतो चार्टवरती लगेच दाखवतो मी. चौथं टार्गेट म्हणजे कोणतं, ट्रेलिंग स्टॉपलॉसचा वापर करा. ट्रेलिंग असेल म्हणजे काय, जसं जसं मार्केट अपसाईडला जाणार तसं स्टॉपलॉस तुम्हाला काय करायला लागतो, शिफ्ट करावा लागतो. कुठं, अपसाईडला शिफ्ट करावं लागतं. बघा एक सेकंद, आज निफ्टीमध्ये दाखवतो तुम्हाला. बघा इथं तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला होता. इन्व्हर्टेड नाही पण हेड अँड शोल्डर आहे. हा बेरिश पॅटर्न असतो. ओके. बनला होता हा. ही तुमची नेकलाईन होती, बरोबर आहे. बघा आता इथे एंट्री तिन्ही पद्धतीने तुम्ही करू शकले असते. पहिली ही अपोजिट आहे समजा, पण समजून जावं कसं. आता इथं बघा विषय काय झालाय बघा. आता एक सेकंड, मला नेकलाईन व्यवस्थित मार्क करू द्या. ही तुमची नेकलाईन बघा. प्राईजने काय केलं, ही ब्रेकआउटची कॅन्डल, ही खूप मोठी कॅन्डल झाली, बरोबर आहे. इथं तुम्ही एंट्री घेऊ शकत नव्हते का, तुम्हाला माहिती आहे माझा एसएल खूप मोठा होईल. इथं कोणी एंट्री घेऊ शकलं असतं, रिस्की ट्रेडर इथे एंट्री घेऊ शकला असता. परंतु तुम्ही जर का सेफ ट्रेडर आहे, तुम्ही काय करणार, मग ही कॅन्डल क्लोजिंग वाट बघणार, इथे एंट्री घेणार. एसएल तुमचा इथं लागणार, तुम्हाला वाटतं हा एसएल खूप मोठा होतो, तर तुम्ही काय करणार, मग रिटेस्टला एंट्री घ्या. प्राइस रिटेस्टला येईल इथं. इथं बघा एखादी सेलिंग कॅन्डल बनते, ही नेक्स्ट इथं कॅन्डल सेलिंग बनली, ही कॅन्डल तुमची सेलिंगची झाली, बरोबर आहे. इथे एंट्री, हा तुमचा एसएल. आता टार्गेट बघा किती घ्यायचं. तुम्हाला तिसरं जे मी टार्गेट शिकवलेलं आहे, कोणतं टार्गेट माहिती आहे का, हे तुमचं जे हेड असणार का, हेड हे एवढे हेड आहे, बरोबर. किती पॉईंटचं हेड आहे हे, 112 पॉईंट जवळपास, बरोबर. तुम्ही 112 पॉईंट खाली आरामशीर घेऊ शकले असते. बघा मी इथून खाली आणतो ह्याला, एंट्री पासून 112 पॉईंट म्हणतोय मी, एंट्री पासून. एंट्री बघा आपली या कॅन्डलला झाली, इथून 112 पॉईंट म्हणजे तुमचा ट्रेड इथपर्यंत आला असता. हे तुमचं टार्गेट होतं. झालंय का काम, होतंय का काम. दुसरी एक पद्धत शिकवली 1:2. 1:2 म्हणजे काय, 1:2 तुम्हाला दाखवतात. ही टार्गेट काढून शकतो. आता 1:2 तुमची एंट्री इथे झाली, एसएल तुमचा याच्या हायच्या वर लागला, समजा स्विंगच्या वर ठेवा, ठीक आहे. चला 25 पॉईंटचा तुमचा एसएल. चला आपण 1:2 आपल्याला भेटले का बघू. 50 पॉईंट भेटले का, इथेच भेटले ना तुम्हाला 1:2, याच कॅन्डलमध्ये इथेच भेटले. या 2-3 कॅन्डलमध्येच दिले तुम्हाला 1:2 रेशो, इथंच बघा. 25 पॉईंटचा एसएल, जवळपास 50 पॉईंटचं टार्गेट. सॉरी एक सेकंड मी खाली घेतो. हां बघा दिसतंय 1:2 इथं भेटून दिलं. आता दुसरं पहिलं टार्गेट कुठलं बघितलं आपण, मी फक्त अपोजिटचं दाखवते. ही इन्व्हर्टेड आहे, आपण हेड अँड शोल्डरमध्ये बघतोय सगळ्या गोष्टी, कारण आता रिअल समोर आहे म्हणून सांगतो. पुढचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स. आता इथं मला खाली काय बघावं लागेल, पुढचा स्ट्रॉंग सपोर्ट बघावं लागेल. सपोर्ट आहे का ती बघूया. कुठं सपोर्ट कुठं होता इथं प्राइसला, मोठा सपोर्ट मोठ्या टाइम फ्रेमवरती बघू आपण कुठे सपोर्ट आहे का. येस बघा सपोर्ट कुठं, हा सपोर्ट एक होता, हा एक प्राइसचा सपोर्ट आहे. बघा बघा प्राइस बरोबर तिथपर्यंत आली का, बघा जवळपास आली आहे तिथपर्यंत, दिसतंय का. हा सपोर्टपर्यंत प्राइस आली. हा पण सपोर्ट तुम्ही घेऊ शकले असते. ओके, हा पण सपोर्ट तुम्ही एक घेऊ शकले असते. म्हणजे हे खूप मोठं टार्गेट झालं असतं तुमचं, आणि जे की तुम्हाला भेटलं नाही, परंतु जवळपास तिथं मार्केट आलेलं आहे. त्याच्यानंतर
हे झालं स्ट्रॉंग सपोर्ट झाला, हेड अँड शोल्डर, ट्रेलिंग एसेल राहील. आता ट्रेलिंग एसेल बघा, म्हणजे मार्केट जसं जसं खाली येणार बघा, ट्रेलिंग एसेल कसं असतो बघा. मार्केट इथून तुम्ही एंट्री झाली, मार्केट इथं आलं, एंट्री तुमची इथे, एसेल तुमचा इथं लागला, अगोदर इथं एसेल इथं आहे. मार्केट जस्ट इथून वर जाऊन खाली जाईल काय, हा लो ज्यावेळेस ब्रेक होणार ना, तुमचा एसेल इथला निघला पाहिजे आणि इथं आला पाहिजे. एंट्री तुमची कुठं आहे, इथं आहे. एसेल आता कुठं आला तुमचा, या लेवलला. जरी मार्केट इथून रिव्हर्स फिरलं तरी तुम्हाला काही ना काहीतरी भेटणार आहे. असं नाही की काहीच भेटणार नाही, काही ना काहीतरी भेटणार तुम्हाला. याच्या लक्षात, म्हणजे जसं जशी प्राइस खाली जाणार इथून, तसा तसा एसेल तुम्हाला खाली न्यावा लागतो. इथं परत एक स्विंग मारला होता बघा मार्केटने, परत इथला एसेल काढायचा, इथं आणून ठेवायचा. आता मार्केट इथून समजा अजून एक स्विंग मारतंय, तर इथला एसेल काढायचा, इथं आणून ठेवायचा. हे तुमचं झालं, याला बोललं जातं प्रॉफिट लॉक करणे. म्हणजे मोठे मोठे ट्रेड ज्यावेळेस होतात ना, ट्रेंड होतात मार्केटमध्ये, खूप मोठा एखादा मूव येतो, त्याच्यामध्ये फक्त प्रॉफिट कोण करतो माहिती आहे, सर्वात जास्त ट्रेलिंग एसेलला प्रॉफिट करतो. आणि मी हीच पद्धत सर्वात जास्त वापरतो, ट्रेलिंग स्टॉप लॉस. तर याच्यामध्ये मोठे मोठे मुवमेंट ज्यावेळेस मार्केटमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कॅप्चर करायला भेटतात. जर तुम्ही 1:2 वर ठेवला तर तुम्ही 1:2 घेऊन बाहेर पडणार. परंतु अचानक तिथून पुढे पण मार्केट गेलं ना, आपण म्हणजे लालची होतो किंवा आपण काय करतो, विचार करतो की मी थांबायला पाहिजे होतं, खूप मोठा ट्रेड माझ्याकडनं मिस झाला, म्हणजे मी लवकर बाहेर पडलो, अशा गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग आपण चुकीची एंट्री घ्यायला बघतो. परत मार्केट जर का अजून खाली जात असेल किंवा वर जात असेल, समजा आता तुम्ही इथे एंट्री केली, बरोबर आहे, बरोबर, तुमचं टार्गेट याच्या 1:2 समजा इथं कुठेतरी असेल, तुम्ही इथे एक्झिट झाले, मार्केटने एक पुल बॅक दिला, परत मार्केट ट्रेंड कंटिन्यू करायला लागला. म्हणजे आपण काय होतो, ग्रेडी होतो, आपल्याला आशा लागते की आपण थांबलो असतो तर अजून मार्केटनं आपल्याला खूप काही दिलं असतं. लक्षात ठेवा, जेवढं भेटेल तेवढं समाधानी माना. लक्षात ठेवा, तुम्हाला अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये भरपूर भेटणार. असं नाही की एकच दिवस मार्केट चालू, डेली मार्केट चालू असतं. एक दिवस गेला म्हणून काय फरक पडत नाही, मार्केट लाईफ टाईम मार्केट चालू आहे, आपण असो काय नसो काय. त्याच्यामुळं असं नाही समजायचं की एक दिवस मार्केट माझ्याकडनं प्रॉफिट मिस झाला, असं नाही. उद्या भेटेल ना तुला एखादा चांगला भेटेल, त्यावेळेस ट्रेड घ्या, त्यावेळेस होल्ड करा मग मार्केटला. ओके, समजलं. बघा पुढचं, चला याच्यामध्ये बघा, हा तुमचा एक सेलिंग आली होती मार्केटमध्ये आणि इथं तुमचा पॅटर्न बनला. पण आता पॅटर्न बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणजे प्रॉपर असाच बनला पाहिजे, असं काही नसतं. लक्षात ठेवा, हे बघा आता इथं कसा बनला बघा, इथं थोडासाच भेटला, इथं हेड मोठा आणि इथं शोल्डर छोटेसे बनलेले, चालू शकतं, काही अडचण नाही. प्रॉपर असाच बनला पाहिजे, किंवा तुम्ही या गोष्टीला लक्ष्मण रेषा धरून चालू नका. कधी असा पण हेड अँड शोल्डर बनू शकतो तुमचा अशा टाईपमध्ये. आता तुम्ही म्हणाल हा काय शोल्डर आहे का, नाही, परंतु तसा बनलेला आहे तो. आता इथं बघा, हा तुमचा हेड अँड शोल्डर आहे, जे या निफ्टीमध्ये सेम बनला होता, आणि इथं तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आहे, झाला रिव्हर्स. हे बघा, हे तुमचं प्रॉफिट, जे की हा तुमचा एक रेजिस्टन्स होता अगोदर, हेच तुमचं एक प्रॉफिट होतं. समजते का, क्लिअर आहे का, काय अडचण आहे का, कमेंटमध्ये विचार. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, कमेंटमध्ये प्लीज विचारू शकता. हेड अँड शोल्डरमध्ये काय अडचण आहे का कोणाला. त्या आत्ताचा चार्ट आपण जो बघितला तोच चार्ट आहे हा. काय अडचण आहे का प्लीज कमेंटमध्ये विचारा एकदा. आवाज तर येतोय ना सगळ्यांना क्लिअर माझा. आवाज तर क्लिअर येतोय का सगळ्यांना. माझ्याकडनं तर काय अडचण नाही, कारण कमेंट येत नाहीत कोणाच्याच, काहीच अडचण नाही ना कोणाला काय. आउट ऑफ द मनीमध्ये ट्रेड घेतला की जास्त वेळ थांबल्यास सुद्धा प्रॉफिट होत नाही. आउट ऑफ द मनीमध्ये कसं काम होईल दादा, ऑप्शन बायर आहे तुम्ही, आउट ऑफ द मनीमध्ये तुमचे प्रीमियम वाढणारच नाहीत ना. ऑप्शन सेलर आउट ऑफ द मनीमध्ये काम करतो, तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये बाईंग कसं काय करताय, ओटीएममध्ये काम कसं करणार तुम्ही. आउट ऑफ द मनीमध्ये काम करूच नका ना. ऑप्शन बायर तर तुम्ही ऑप्शन कशामध्ये काम करा, तुम्ही इन द मनीमध्ये काम करा. आउट ऑफ द मनीमध्ये तुमचे प्रीमियम वाढणारच नाहीत. ओके, चला पुढं. ओके, कोणा काहीच अडचण नाही. ओके, समजलं. पॅटर्न बघून घ्या. हे बघा, सेम मगाचा तो दाखवला तोच पॅटर्न आहे. इथं बघा एंट्रीचा प्लॅन, तुम्ही इथं डायरेक्ट ब्रेकआउटवरती एंट्री कोण करतो, रिस्की ट्रेडर करतो. थोडासा सेफ ट्रेडर काय करतो, कॅन्डल क्लोजिंगची वाट बघतो. कॅन्डल ही तुमची क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डलला एंट्री, इथं तुमचा येस आहे, बरोबर. हे झालं. त्याच्यानंतर तिसरा ट्रेडर काय करतो, तो म्हणतो की ही ब्रेकआउटची कॅन्डल खूप मोठी आहे, मी याच्यावरती एंट्री नाही घेणार, मला काय पाहिजे, इथं रिटेस्ट झाला पाहिजे. म्हणजे हा
रेजिस्टन्स काय झाला पाहिजे, टेस्ट झाला पाहिजे. कुठं टेस्ट झाला पाहिजे, असा टेस्ट झाला पाहिजे. समजते का? म्हणजे अशा पद्धतीने काम आहे. म्हणजे याला काय बोललं जातं, रिटेस्ट बोललं जातं. रिटेस्ट. तुम्ही रिटेस्ट शब्द वाचला असेल बऱ्याच वेळा, कुठून तरी युट्यूबवरती ऐकलेला असेल किंवा बऱ्याच याच्यामध्ये बुकमध्ये वगैरे वाचले असेल तुम्ही. हे रिटेस्ट आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता इथं इथं पण रिटेस्ट झालाय बघा, पण रिटेस्ट कधी झालाय, लेट झालाय. लेट म्हणजे काय, समजा ही वन डेची टाइम फ्रेम आहे, एक वन डेची टाइम फ्रेम आहे बघा. इथून ही तुमची सेलिंग आहे. हे बघा, हा तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. आता इथे ब्रेकआउट झाला. काय जणांचं म्हणणं आहे सर इथे रिटेस्टच झाला नाही, रिटेस्टला एंट्री आम्ही कशी घेणार. तर इथून बघा प्राइस परत खाली आली, परत ट्रेंड कंटिन्यू केला. म्हणजे इथं प्राइस परत टेस्टिंगला आली आहे आणि इथं परत तुमचा छोटासा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनलाय. येतं का लक्षात? इथं परत तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनलेला आहे. इथं पण तुम्ही एंट्रीचा प्लॅन करू शकले असते या रिटेस्टला पण. येतं लक्षामध्ये? अशा पद्धतीने काम करू. हे टार्गेट घेऊ शकले असते. पहिले टार्गेट ते इथेच तुम्हाला भेटून जाईल. हा रिटेस्ट करून अशा पद्धतीने का मार्केटचं स्ट्रक्चरच आहे भावना. मार्केट वर गेले तर पुल बॅक देणारच आहे, कुठं ना कुठे तरी प्रॉफिट बुकिंग येणारच आहे. समजलं? ओके, समजलं का सगळ्यांना? इथपर्यंत काय अडचण आहे का कोणाला? नाही. ओके, ठीक आहे. पुढचं बघा. आता हे झालं तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, सॉरी इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. आता आपण काय बघणार आहे, याच्यामधला दुसरा पॅटर्न एक आहे. सेम काम करतो, असं काय नाही की वेगळं काम करतोय, हा सेमच काम करणार, फक्त नाव वेगवेगळं आहे. नाव वेगवेगळं आहे. नाव बघा कसं आहे, ट्रिपल बॉटम. म्हणजे काय, बॉटम, 3 बॉटम बांधतात त्याच्यामध्ये. मगाचा कसा होता, असा होता, बरोबर आहे. हा तुमचा असा पॅटर्न होता, परंतु इथं कसं आहे, आता प्रॉपर 3 पॅटर्न बनतात. म्हणजे मार्केटमध्ये काय होतंय, त्या लेवलवर बायर बसलेले असतात, परत बाईंग आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच लेवलवर सेलर बसलेले असतात आणि तिथून सेलिंग करण्याचा प्लॅन करतात. हा पॅटर्न थोडासा कठीण जातो, कारण हा पॅटर्न असा असतो भावानो, हा दोन्ही साईडला ब्रेकआउट होऊ शकतो. एक तर अप साईडला होऊ शकतो किंवा डाऊन साईडला होऊ शकतो. पण ट्रेंडला धरून चालला तर तुम्ही चांगलं काम करणार. म्हणजे काय, मार्केटमध्ये पहिला अप ट्रेंड असेल आणि इथून थोडीशी सेलिंग आली आणि इथं परत काय करते, असा पॅटर्न बनतोय, तर लक्षात ठेवायचं, याचा अर्थ बाहेर लोकांनी मार्केटला थांबवून ठेवलंय. अशा पद्धतीने इथून परत मार्केट काय करणार, त्याची रॅली कंटिन्यू करणार आहे अशा पद्धतीने. याला तुम्ही ट्रेंड सोबत जर का काम केलं तरच काम करेल. ट्रेंड सोबत काम नाही केलं तर याच्यामध्ये ट्रॅप, जर सगळ्यात जास्त ट्रॅप होतो या ट्रिपल बॉटम मध्ये होतो. याला मार्केटमध्ये साईडवे मार्केट पण बोललं जातं. एवढ्या झोनला साईडवे मार्केट पण बोललं जातं. म्हणजे मार्केट काय करतंय, वर जातंय, सेलर परत खाली आणतात, परत बायर वर नेतात, परत सेलर खाली आणतात, परत बायर वर नेतात. म्हणजे हा एक तुमचा साईडवे झोन असतो. आणि याच्यामध्ये एक तर अप साईडला ब्रेकआउट होतो किंवा डाऊन साईडला ब्रेकआउट होतो, ब्रेकडाऊन होतो. दोन्ही साईडला ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस असतात. परंतु ट्रेंड सोबत चाला, काम होऊन जाणार तुमचं. ट्रेंडला आयडेंटिफाय करा. मेजर ट्रेंड कोणता आहे बघा, बुलिश आहे, बुलिश साईडचाच घ्या. जर का बेरिश असेल आणि ह्याला जर का बेरिश मध्ये हा काय बनतोय, ट्रिपल टॉप बनतोय. बघा कसा बनतोय, बघा असा. समजा इथून सेलिंग आली होती, बरोबर आहे, सेलिंग आली, हे बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग बाईंग आणि इथून परत सेलिंग आली, तर हा तुमचा कोणता झाला, ट्रिपल टॉप पॅटर्न झाला. हा कोणता पॅटर्न झाला, हा ही वरचं सोडून द्या, हे नाही असं समजा. आता हा तुमचा काय झाला, ट्रिपल टॉप पॅटर्न. मग इथून मार्केटमध्ये परत ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो डाऊन साईड साठी. येते का लक्षामध्ये? म्हणजे अशा पद्धतीने येते का लक्षामध्ये, अशा पद्धतीने काम होते. ओके, पुढे नेक्स्ट बघा. आता ट्रिपल बॉटमचं फॉर्मेशन बघा कसं आहे. पहिला बॉटम सपोर्टवर मिळतो. म्हणजे काय, हा जो पहिला बॉटम असतो, हा पहिला बॉटम तुमचा काय असतो, हा एक सपोर्ट असतो. सपोर्ट मिळतो, परत प्राइस मध्ये इथून बाईंग येते. दुसरा बॉटम पुन्हा तीच लेवल होल्ड करणं. म्हणजे काय होतं, सेलर लोक इथून प्राइसला परत खाली आणतात, परत बायर लोक काय करतात, त्याच लेवलवर होल्ड करतात, इथून बाईंग आणतात. आणि तिसरा बॉटम काय असतो, बायर ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे इथून बायर लोक स्ट्रॉंग ऍक्टिव्हेट होतात, स्ट्रॉंग ऍक्टिव्हेट होतात आणि इथून रेजिस्टन्स काय होतं, हा जो रेजिस्टन्स असतो, हा रेजिस्टन्स ब्रेक होतो आणि इथून काय होतं, मार्केटमध्ये अप ट्रेंडला सुरुवात होते.
आलं का लक्षामध्ये? याला काय बोललं जातं? ट्रिपल बॉटम पॅटर्न. पण मेजर ट्रेंड अप पाहिजे, लक्षात ठेवायचं, कारण हा पॅटर्न दोन्ही साईडला ब्रेक होण्याचे चान्स असतात. त्याच्यामध्ये ट्रॅप भरपूर होतो. त्याला साईडवे मार्केट पण बोललं जातं. असं झोनमध्ये जर का मार्केट जर का असं असेल, याला आपण काय बोलतो? चॉपी मार्केट आहे किंवा साईडवे मार्केट बोललं जातं. हा अप किंवा डाऊन साईडला ब्रेकआउट होऊ शकतो, परंतु जर का तुम्ही प्रॉपर ट्रेंडला धरून चालला आणि कॅन्डलची सायकॉलॉजी जर का तुम्हाला थोडीशी समजली तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजून येतात. कॅन्डलची सायकॉलॉजी म्हणजे काय? कॅन्डलची साईज बघायची, कोणाची मोठे, बायरचे मोठे आहेत का सेलरचे मोठे आहेत, ते कॅन्डलची साईज बघायची आणि त्याच्यानुसार प्लॅन करायचा. आणि मेजर ट्रेंड पण तोच असेल आणि तुम्हाला कॅन्डलची सायकॉलॉजी पण ते सांगते, तर तुम्ही त्या साईडला जाऊ शकता. ओके, बघा हे अशा पद्धतीने आहे तुमचा ट्रिपल बॉटम पॅटर्न. हा तुमचा पहिला बॉटम असतो, हा दुसरा बॉटम, हा तिसरा बॉटम. ही तुमची नेकलाईन असते किंवा याला रेजिस्टन्स बोला. रेजिस्टन्स, नेकलाईन म्हणजेच रेजिस्टन्स असतो, वेगळं काय नसते. रेजिस्टन्स किंवा सपोर्ट असतो. इथं काय आहे? इथं रेजिस्टन्स आहे, कारण बुलिश पॅटर्न आहे. हा रेजिस्टन्स आहे तुमचा. आणि रेजिस्टन्स ब्रेक झाला की, कारण काय इथं बाईंग काय येते याचं पण लॉजिक सांगतो तुम्हाला. बाईंग येण्यामागचं कारण काय असतं बघा. हा तुमचा रेजिस्टन्स असतो. प्राईजमध्ये इथून सेलर लोकांनी प्राईजला खाली दाबली, बाहेर लोकांनी परत वर नेली, इथून परत सेलर लोकांनी खाली. मला सांगा, ज्या लोकांनी इथं सेल केलेले आहेत, बरोबर, ज्या लोकांनी इथं पुट किंवा कॉल शॉर्ट केले किंवा एखादा सेल साईडचा ट्रेड घेतलाय, ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस काय वाटतं तुम्हाला कुठं लागलेले असतील? सगळे इथं वर लागलेले आहेत. कुणाचा इथं लागलाय, कुणाचा इथं लागलाय, कुणाचं इथं, प्रत्येकाचं कसं आहे, लॉस घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे, बरोबर. आणि इथं काय होतं, ज्यावेळेस हा ब्रेकआउट होतो, सगळ्याला दिसतं या लोकांना की इथं ब्रेकआउट झालाय, बाहेरनं ताबा घेतला. ही लोक काय करतात, त्यांचा स्टॉप लॉस देऊन बाहेर पडायला ॲग्री होतात आणि फ्रेश नवीन बाहेर इथे येतात. फ्रेश म्हणजे कोण? आपण काय करतो, इथं ब्रेकआउट झाला आणि इथं काय करतो, चॅट पॅटर्नचा ब्रेकआउट झाला, इथं बाईंग साईडला एंट्री घेतो आणि ह्या लोकांचे स्टॉप लॉस हिट होणं, आपले बाईंगची ऑर्डर म्हणजेच मार्केटमध्ये इथून बाईंग येते. इथे लक्षामध्ये, म्हणून इथं बाईंग येते. बाईंग येण्यामागचं कारण हे असतं. समजलं? हे झाला तुमचा ट्रिपल बॉटम पॅटर्न. आता याच्यामध्ये एंट्रीचे रूल बघा. एंट्री कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. एंट्रीचे पण याच्यामध्ये पण 3 प्रकार आहेत. रनिंग कॅन्डल, सेम तशीच कॅन्डल, जी कॅन्डल रनिंग कॅन्डल ब्रेकआउटची, इथं जी कॅन्डल रनिंग कॅन्डल बनणार ब्रेकआउटची नेकलाईनची, त्या रनिंग कॅन्डलला एंट्री घ्या. दुसरी, ब्रेकआउट कॅन्डल क्लोज झाल्यानंतर एंट्री घ्या. काही लोकांना वाटतं मला कॅन्डल क्लोजिंगची वाट बघायची आहे, तर कॅन्डल क्लोजिंगची वाट बघू शकता तुम्ही. ओके, कॅन्डल क्लोजिंगची वाट तुम्ही बघू शकता. तिसरं, रिटेस्टवरती एंट्री. जर का तुम्हाला वाटते सेम रिटेस्टवरती एंट्री घ्या, तरी एंट्री घेऊ शकता तुम्ही. रिटेस्टवरती पण तुम्ही एंट्री घेऊ शकता, काही सुद्धा अडचण नाही याच्यामध्ये, काही सुद्धा अडचण नाही. म्हणजे कशी एंट्री? एक सेकंड, तिन्ही एंट्री तुम्हाला दाखवतो बघा. इथे मला वाटतं इथे रिटेस्ट झाली नाही. रिटेस्ट झालेली प्राइस आपल्याला पाहिजे. एक सेकंद द्या फक्त. रिटेस्ट पाहिजे आपल्याला. इथे पण रिटेस्ट नाही झालेला, इथे पण नाहीये. रिटेस्ट झालेला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये थोडासा रिटेस्ट झालाय बघा. इथं थोडीशी रिटेस्ट झाली, पण अजून थोडीशी इथं या लेवलला आली असती तर चांगली रिटेस्ट होती. म्हणजे काय बघा, एंट्री कशी होते बघा याच्यामध्ये. ही रनिंग कॅन्डलला एकतर एंट्री केली जाते. काही लोक काय करतात, इथे रनिंग कॅन्डलला लगेच ब्रेकआउट झाला, रनिंग कॅन्डलला लगेच इथे एंट्री घेतात, बरोबर आहे. इथं एंट्री घेतात. आता इथे एंट्री घेतली तुम्ही, बरोबर आहे, तर तुमचा एसएल कुठे लागणार? या कॅन्डलच्या लोच्या खाली. पहिली एंट्री कोणती? रनिंग कॅन्डलला. दुसरी एंट्री कुठली तुमची? कॅन्डल क्लोज होण्यासाठी. ही कॅन्डल क्लोज होऊ द्या आणि नेक्स्ट कॅन्डलला इथे एंट्री घ्या आणि हा तुमचा एसएल ठेवा. समजलं? तिसरी एंट्री कोणती? प्राइस वर जाते जाऊ द्या, रिटेस्टला इथे येऊ द्या. इथं तुम्ही बघा तुम्हाला बाईंग कन्फर्मेशन काय भेटते का, परत ट्रेंड कंटिन्यू करणार आहे मार्केट. म्हणजे काय, हा रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक होणार त्यावेळेस प्राइस इथून रेजिस्टन्स ब्रेक झाला तर हा सपोर्ट बनणार, प्राइस परत कंटिन्यू ट्रेंड करणार. समजतंय? अशा पद्धतीने काम होतं याच्यामध्ये. हे तुमचं असतो ट्रिपल. आता मी तुम्हाला एक आठवते का, मला आठवते चांगलंच, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की काय गोष्ट सांगितली होती की तुम्हाला अशा डब्ल्यू पॅटर्नवरती काम करायचं नाही. कुठल्या डब्ल्यू पॅटर्नवरती काम करायचं नाही की असा डब्ल्यू पॅटर्न जर का असेल मार्केटमध्ये, असा डब्ल्यू पॅटर्न जर का बनतो आणि ही नेकलाईन जर का ब्रेक होते तर इथं आपण ट्रेड करायचं नाही. मी तुम्हाला गोष्ट शिकवली होती कोणत्या डब्ल्यू पॅटर्नवरती तुम्हाला ट्रेड करायचं नाहीये. तर इथं तुम्ही बघा, हा तुमचा पहिला डब्ल्यू होता, बरोबर आहे, आणि इथून बघा परत एक मोठा डब्ल्यू बनला, बरोबर आहे. इथं नेकलाईनचा ब्रेकआउट झाला. तर कॅन्डल क्लोजिंगची ज्यानं वाट बघितली नाही तो इथं ट्रॅप झाला.
नेकलाईन होती, ही तुमची कॅन्डल क्लोजिंगची वाट तुम्ही बघितली ना, इथे तुम्ही ट्रॅप झाले, कारण का ही तुमची वीक जी आहे ही खूप मोठी आहे, इथे तुम्ही ट्रॅप झाले आणि तुम्ही परत तुमचा एसएल खाल्यात आला. आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, दुसरी गोष्ट तुम्हाला इथे दिसतोय हेड अँड शोल्डर बनतोय. काही लोकांना काय वाटतंय इथं आता बाईंगच येणार आहे किंवा ही नेकलाईन आता ब्रेकच होणार आहे, हा इथंच शोल्डर बनणार आहे. तर भावानं इथं शोल्डर बनला नाही, परत खाली प्राइस आली. येते लक्षात, प्राइस काय झाली, परत खाली आली, परत वर गेली. म्हणजे तुम्ही असं धरू नका की तसंच होणार आहे, नाही होऊ शकत. जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तुम्ही स्वतःचा अंदाज लावू नका मार्केटचा, स्वतःचा अंदाज लावू नका. मार्केटला होऊ द्या, त्याच्यानंतर मग अंदाज लावा. समजलं? काही लोकांना काय वाटतं की नाही इथं ब्रेकआउट होणारच आहे, इथं अगोदरच एंट्री घेतात आणि इथं एसएल लावून बसतात. नाही, ब्रेकआउट होऊ द्या अगोदर, मग तुम्ही तुमचं डोकं लावा, तोपर्यंत डोकं लावू नका. समजलं? एंट्रीचे 3 पद्धत समजल्या. रनिंग कॅन्डल, कॅन्डल क्लोज झाल्यानंतर रिटेस्ट. रिटेस्ट म्हणजे काय, ब्रेकआउट नंतर प्राइस परत नेकलाईनला तपासतोय का, टेस्ट करतोय का बघा, त्याच्यानंतर एंट्रीचा कॅप्लाईन. म्हणजे काय, प्राइस वर गेली, रिटेस्टला आली, परत एंट्री. आणि कन्फर्मेशन व्हॉल्यूम असेल तर अजून चांगलं कन्फर्मेशन तुम्हाला भेटेल याच्यामध्ये. स्टॉकमध्ये सांगतोय, ऑप्शनला तर तुम्हाला काय व्हॉल्यूम दिसणारच नाही. ओके, इथे बघा नेकलाईन ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस बघा आता कुठे ठेवायचे तुम्हाला. एसएल पण ठेवता आले पाहिजेत. एसएल बघा कसे ठेवायचे आहेत. पहिली गोष्ट, ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली जी रनिंग कॅन्डल एंट्री करणार त्यांनी काय करायचं, लगेच ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली दुसरा स्टॉप लॉस तुम्ही कुठे ठेवू शकता, ब्रेकआउट कॅन्डल खूपच छोटी असेल, सेम मागासारखी. जर का कॅन्डल आता तुमची असा ट्रिपल बॉटम तुमचा आहे, बरोबर आहे, ही तुमची नेकलाईन आहे. ही कॅन्डल ब्रेकआउट जी जर का ही कॅन्डल अशी खूपच छोटी बनते, तर त्याच्या अगोदरची एक कॅन्डल त्याच्या खाली एसएल ठेवा, इथे एसएल ठेवा मग. ओके, प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या खाली एसएल ठेवा. तिसरा एसएल तुम्ही ठेवू शकता स्विंगच्या खाली, म्हणजे कुठं, इथं डायरेक्ट. म्हणजे हा तुमचा असा पॅटर्न बनलाय, बरोबर आहे, इथं स्टॉप लॉस ठेवू शकता तुम्ही. तिसरा स्विंग लोच्या खाली. पण तुम्हाला तेवढं वर्ग टार्गेट भेटतंय का ते बघा, कारण तुमचा एसएल इथून एवढा आहे, याच्या दुप्पट तुम्हाला वर टार्गेट पाहिजे. तेवढं टार्गेट भेटत असेल तरच रिस्क घ्या, अन्यथा रिस्क घेऊ नका. हे तुमचा काय झालं, ट्रेलिंग एसएल झाला, सॉरी सेफ एसएल, सगळ्यात सेफ एसएल. समजलं? आता टार्गेटचे पण सेम ते कोणकोणते टार्गेट आहेत, 1:2 रिस्ट रिवॉर्ड. दुसरा पुढचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स, जो वर येणारा रेजिस्टन्स असणार ते एक तुम्ही टार्गेट घेऊ शकता. तिसरा सपोर्ट पासून नेकलाईन पर्यंतचं अंतर, म्हणजे कोणतं, मगाशी तुम्हाला दाखवलं, सपोर्ट पासून नेकलाईन म्हणजे हे जे मधलं अंतर असतंय, एवढंच टार्गेट तुम्ही वर ठेवू शकता. ही नेकलाईन आहे तुमची. एक सेकंड, मी त्याला थोडंसं मोठं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा पॅटर्न थोडा मोठा करतो. हे बघा बघा, म्हणजे कुठलं अंतर, हे जे अंतर आहे ही नेकलाईन आहे तुमची, हा सपोर्ट आहे. हे जे मधलं अंतर आहे हेच अंतर तुम्ही एवढंच अंतर वर घेऊ शकता एंट्रीपासून टार्गेटपर्यंत. आणि चौथं ट्रेलिंग स्टॉप लॉस, म्हणजे प्राइस जशी जशी वर जाणार हळूहळू तसं तसं येसेल तुम्हाला हळूहळू वर सरकवायचं, याला बोललं जातं ट्रेलिंग स्टॉप लॉस. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, मोठी मुवमेंट झाली तरी आपण कॅप्चर करू शकतो. समजलं? क्लिअर आहे? टार्गेटचे रूल, एसएल झाला, एंट्री झाली. आता एक्झाम्पल बघून घ्या. हे बघा, अशा हे तुमचा असा ट्रिपल बॉटम पॅटर्न असतो, रिटेस्ट एंट्री. इथं तुम्ही रनिंग कॅन्डल एंट्री केली तरी चालते, किंवा रिटेस्टची वाट बघा, एंट्री घ्या, इथं एसएल ठेवा, किंवा एसएलचे पण प्रकार तुम्हाला शिकवले. टार्गेट तुम्हाला काय करायचं, वरचा पहिला रिस्ट रिवॉर्ड, तुम्ही जो रिस्ट रिवॉर्ड 1:2 1:3 काय असेल ते रिस्ट रिवॉर्ड घ्या. दुसरा नेक्स्ट रेजिस्टन्स, जो वर येणारा रेजिस्टन्स असेल ते एक तुम्ही टार्गेट घेऊ शकता. तिसरं तुम्ही टार्गेट घेऊ शकता, तिसरं टार्गेट आपण काय शिकलो, ट्रेलिंग एसएल, किंवा हे नेकलाईन पासून हे सपोर्ट पर्यंत हे जे अंतर असणार आहे, म्हणजे कोणतं अंतर असणार आहे, हे जे अंतर असणार आहे एवढं अंतर तुम्ही वर ठेवू शकता. आणि चौथी गोष्ट, ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करा, म्हणजे प्राइस जशी जशी वर जाणार तसा तसा हळूहळू स्टॉप लॉस तुम्हाला काय करायचं, वर शिफ्ट करायचं आहे. याला बोललं जातं टार्गेटच्या मेथड. ओके, इथं बघा एक तुमच्यासाठी एक चार्ट ओपन केलेला आहे. हे बघा, दिसला, ब्रेकआउट, एंट्री, एसएल,
रिटेस्टवरती एंट्री घेऊ शकता आणि टार्गेट हा एक रेजिस्टन्स असतो. लक्षात ठेवा, तुम्हाला मी मगाशी सांगितलंय ही जी नेकलाईन बनणार आहे तुमची, ही नेकलाईन म्हणजे तुमचा एक रेजिस्टन्सचं काम करतोय. लक्षात ठेवायचं. आणि रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक होतो त्यावेळेस प्राइस काय करते, परत प्राइस त्या लेवल आलं हा सपोर्ट बनतोय. तुम्हाला मगाशी सांगितलं की नेकलाईन म्हणजे तुमचा एक रेजिस्टन्स असतो आणि इथं तुमचा काय झाला, इथं नेकलाईन ब्रेकआउट झाली. ओके, इथपर्यंत समजलं? काय अडचण आहे का कुणाला याच्यामध्ये? बघा पुढं हे बघा, हे एक टार्गेट आहे तुमचं, एक चार्ट आहे, ब्लॅकबेरीचा चार्ट आहे हा, 30 मिनिटं टाइम फ्रेम आहे. बघा काम कसं केलंय बघा त्यानं, दिसला ट्रेंड कसला जबरदस्त केलाय बघा. इतका जबरदस्त म्हणजे अजून काय पाहिजे याच्यापेक्षा चांगलं कसं पाहिजे. जवळपास 1:2 नाही तुम्हाला. नेक्स्ट रेजिस्टन्स सपोर्ट सगळे इथं कोणी पैसा कमवला माहिती आहे का? फक्त ट्रेलिंग स्टॉप लॉस वाल्याने पैसा कमवला. 1:2 तर तुम्हाला इथंच भेटून गेलं कुठेतरी, इथं पण नाही, इथं तुमची एंट्री नाही, हेच तुमचं 1:2 झालं इथंच. इथं तुम्ही एक्झिट झाले, तुम्ही काय विचार करणार आले, एवढा मोठा मुवमेंट झाले मी एक्झिट झालो, मग आपल्याला काय होतं, गिल्टी फील होतं. त्याच्यासाठी आपण काय करायचं, ट्रेलिंग एसएल वापरा. म्हणजे प्राइस इथून वर जाणार, थोडासा पुल बॅक देणार, परत प्राइस हा हाय ब्रेक केला ना प्राइसने, इथला स्टॉप लॉस तुमचा काढायचा आणि लगेच इथं आणून शिफ्ट करायचं. एंट्री तुमची इथंच आहे, एंट्री इथंच आहे, बरोबर आहे. इथला स्टॉप लॉस शिफ्ट झाला ना, इथं प्राइसला इथून जरी रिवर्स फिरू दे ना, इथं एसएल हिट होऊ द्या, इथे एक्झिट व्हा, काय अडचण नाही. परंतु प्राइस जर का इथून वर जाते, परत एक पुल बॅक देते, परत प्राइस वर जाते, म्हणजे काय, इथला स्टॉप लॉस परत निघणार आणि इथं येऊन बसणार तुमचा. प्राइसनं परत वर जाते, इथला स्टॉप लॉस काढा, इथं शिफ्ट करा. प्राइस परत वर जाते, जाऊ द्या, इथला स्टॉप लॉस काढा, इथं आणून ठेवा. आता विषय काय झाला बघा, इथून तुमचा हा स्टॉप लॉस प्राइसने इथं खाल्ला, ॲग्री करा, इथं एक्झिट झाली. मला सांगा, जे तुम्ही इथं एक्झिट होणार होते 1:2 घेऊन, इथं एंट्री तुमची अगोदर इथं एसएल होता, तो तुम्हाला आता एवढं टार्गेट देऊन गेला, म्हणजे एवढी मुवमेंट तुम्ही कॅप्चर केली, जवळपास अखंड मुवमेंट तुम्ही कॅप्चर केली. हे तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस देऊ शकते, हे तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस देऊ शकते, एवढी अखंड मुवमेंट कॅप्चर करायची असेल तर. आणि एवढं थांबण्याची पेशन्स फक्त कोणामध्ये असतात माहिती का, ट्रेलिंग स्टॉप लॉस. त्याला माहिती आहे मार्केटमध्ये मी एंट्री इथं केली, जरी इथं पुल बॅक देऊन मार्केट इथून रिव्हर्स फिरत, मी इथं एक्झिट होईल, मला काही ना काही 2-4 रुपये भेटणार. परंतु जर हा ट्रेड मोठा चालला तर मी खूप मोठा प्रॉफिट काढणार याच्यातून. सर स्टॉकमध्ये याचा उपयोग करायचा का? येस, करू शकता तुम्ही, स्टॉकमध्ये पण याचा उपयोग करू शकता ना. स्टॉकमध्ये पण तुम्ही करू शकता. दाखवतो मी तुम्हाला कसं करायचं असतो. ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर मी दाखवतो तुम्हाला कसं करायचं असतो. बघा आता दोन्ही पॅटर्नमध्ये समानता काय बघा, दोन्ही पॅटर्न रिव्हर्सल पॅटर्न आहेत. डाऊन ट्रेंड थांबून अप ट्रेंड सुरुवात करतात. याच्यामध्ये ब्रेकआउट नंतर मोठा टार्गेट मिळतो. नेकलाईन रेजिस्टन्स तोडल्याशिवाय सेफ एंट्री नाही. लक्षात ठेवा, नेकलाईन जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत सेफ एंट्री घ्यायची नसते. ओके, नेकलाईन जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. समजलं? सेमच आहेत पॅटर्न, फक्त नाव वेगवेगळे आहेत, काम एकच होत आहे. बुलिशच पॅटर्न आहे दोन्ही पण. बघा पॅटर्नचे फायदे काय, उच्च प्रोबॅबिलिटीचा रिव्हर्सल असतो, मोठा अपट्रेंड मिळू शकतो आणि काय होऊ शकतं, ट्रेडरसाठी क्लिअर एंट्री एक्झिट सिग्नल मिळतो. याच्यामध्ये काय, बरेच लोक बघा तुम्ही चार्ट पॅटर्नवरती पण काम करतात, असं नाही की मार्केटमध्ये चार्ट पॅटर्न काम करत नाही. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जेवढ्या पण गोष्टी आहेत ना, सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये काम करतात, पण तुम्ही फक्त एकच गोष्टीवरती फोकस करा. तुम्हाला वाटते ना मी कॅन्डलस्टिक करू शकतो, कॅन्डलस्टिकवरती काम करा. तुम्हाला वाटतंय मी चार्ट पॅटर्नवरती काम करू शकतो, करा. इंडिकेटरवरती काम करू शकतो, करू शकता. कारण स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतः बनवा. तुम्हाला कोणी गोष्टी काही शिकवणार नाही, कारण तुम्हाला स्वतःची रूल बनवावे लागतील. प्रत्येकाचा सेटअप वेगळा आहे, प्रत्येकाची एंट्री घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे भावा. फक्त ॲक्युरसी चांगली होऊ द्या, ॲक्युरसी चांगली असू द्या. मी काय म्हणतो, तुमची लय काय नाही, 50 ते 60% ॲक्युरसी जरी असेल ना तरी चांगली गोष्ट आहे. तरी मार्केटमध्ये तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. 50 ते 60% ॲक्युरसी भरपूर झाली भावना. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं 30% वाला पण माणूस मार्केटमधून चांगला प्रॉफिट करतो. त्याची 30% ॲक्युरसी, परंतु त्याचा रिस्क टू रिवॉर्ड भावना 1:10 आहे. तो 1:10 1:8च्या खाली येतच नाही, तरी तो 30% ॲक्युरसी आहे त्याची. आणि त्याच्यामध्ये तेवढे पेशन्स आहेत थांबण्याचे, तो तेवढा थांबतोय काय. मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी काम करतात, आपल्याला वाटतं मार्केटमध्ये काम करत नाही, सगळ्या गोष्टी काम होतात, परंतु आपल्याला एका गोष्टीवरती फोकस करायचं नाही.
तुम्हाला काय सांगतो, ज्या गोष्टीवरती तुम्हाला रिझल्ट भेटतोय, रिझल्ट, ती गोष्ट तुम्ही हमखास करा. त्याची बॅक टेस्टिंग करा, रिझल्ट घ्या, फॉरवर्ड टेस्टिंग करा, पेपर ट्रेडिंग करा. तुम्हाला वाटतं याच्यामध्ये रिझल्ट आहे, त्याच्यामध्ये काम करा. आणि कसं आहे, त्या एकाच गोष्टीवरती फोकस करा. तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही एकच गाडी जर का वारंवार चालेल तर तुम्हाला त्या गाडीतल्या सगळ्या गोष्टी, फीचर्स माहीत होतात. तुमच्या हातात जर का नवीन गाडी दिली तर तुम्हाला त्या गोष्टीची त्या गाडीचे फीचर्स तुम्हाला समजणार नाहीत, सेटिंग तुम्हाला समजणार नाही. तसं मार्केटमध्ये आहे. तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकून येता आणि ती डायरेक्ट तुम्ही अप्लाय करताय कशावरती, तुमच्या रिअल तुमच्या डिमॅट अकाउंटवरती अप्लाय करताय, पैशावरती. तर तसं विनाकारण करू नका, कारण कॅपिटलच तुमची ताकद आहे. कॅपिटल जर का तुमचं वाईपआउट झालं तर मार्केटमध्ये तुम्हाला 5 काय 10 वर्षाचा अनुभव असू द्या, काय सगळा फेल आहे. तुमच्याकडे कॅपिटल, तुमच्याकडे पैसेच नाहीत मार्केटमध्ये लावायला, तर तुम्ही पैसा कसा कमवणार आहे? सिंपल गोष्ट आहे भावना. त्यामुळे कॅपिटल सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कॅपिटलला प्रोटेक्ट करा. बाकी दुनियादारी तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर भेटेल. मीच काय, असे भरपूर तुम्हाला लोक येऊन ज्ञान शिकवतील. ज्याच्याकडे रिझल्ट तुम्हाला भेटेल त्याच्याकडे शिका. ओके. आता पॅटर्न का फेल होतो बघा. मार्केटमध्ये जर का जास्त सेलिंग प्रेशर असेल, लक्षात ठेवा, मार्केटचा ट्रेंड जर का डाऊन असेल आणि तुम्ही बुलिश ट्रेड घेताय तर तुमचा पॅटर्न फेल होणार. सेलिंग प्रेशर जास्त असेल तर पॅटर्न फेल होणार. व्हॉल्यूम कन्फर्मेशन नसेल मार्केटमध्ये, व्हॉल्यूम म्हणजे कॅन्डल आणि व्हॉल्यूम कन्फर्मेशन नसेल, तुमचा फेक ब्रेकआउट किंवा तुम्ही पॅटर्नमध्ये फेल होणार. त्या पॅटर्नमध्ये समजते, म्हणजे तो पॅटर्न तुमचा फेल होणार, बुलिश पॅटर्न. ट्रेंड डाऊन असेल तर बुलिश साईडचा ट्रेड घ्यायचा नसतो. समजलं. दोन्ही पॅटर्न बुलिश रिव्हर्स पॅटर्न असतात. नेकलाईन ब्रेकआउट महत्त्वाचा असतो. लक्षात ठेवा, टार्गेट आणि स्टॉप लॉस नेहमी फॉलो करा आणि योग्य रिस्क मॅनेजमेंट शिवाय ट्रेड करू नका. रिस्क मॅनेजमेंट शिवाय मार्केटमध्ये ट्रेड करायचा नसतो. बऱ्याच लोकांना काय गोष्ट आहे, एंट्री घेतली की मध्ये आधी लगे थोडीशी एखादी रेड कॅन्डल जरी झाली तर घाबरून जातात. तसं नसते मार्केटमध्ये. तुम्हाला पेशन्स दाखवावं लागतील. तुम्हाला पेशन्स हे दाखवावं लागणार मार्केटमध्ये. बघा, तुम्ही सिंपल गोष्ट सांगतो. आता तुम्ही समजा पुट साईडची किंवा कॉल साईडची एखादी एंट्री घेतली, मार्केट हळूहळू वर चाललंय, बरोबर आहे. मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे का, मी सांगितलं का, मार्केट एका डायरेक्शन सरळ कधी जाणार नाही. तुम्हाला काय वाटतं, मी एंट्री घेतली की मार्केटमध्ये सन बुलिश कॅन्डल झाल्या पाहिजेत? असं होत नाही दादा, असं होत नाही मार्केटमध्ये. आज बघा मार्केट डाऊन साईडला गेले, बरोबर आहे, गेले, पण मार्केटमध्ये मध्ये मध्ये बाहेर आले नाहीत का? आलेत ना, डिस्टर्ब केलं ना मार्केटने, मध्ये मध्ये केलंय का नाही डिस्टर्ब? बघा, इथं पहिल्यांदा बाईंग आली, सेलिंग आली, इथं परत बाहेर आलीच की डिस्टर्ब करायला, परत इथं सेलिंग आली, परत बाहेर आली, परत सेलिंग आली. म्हणजे काय, डिस्टर्ब तुम्हाला करणार आहेत. डाऊन ट्रेंड असेल तर तुम्हाला मध्ये मध्ये डिस्टर्ब होणार आहे. तुम्ही अप ट्रेंड असेल तर मध्ये मध्ये सेलिंग येणार आहे. कारण लक्षात ठेवा, काही जण बघा, काही जणांनी इथं समजा पुट बाय केला असेल, काही लोक इथं बाहेर पडतात, काही लोक इथं बाहेर पडतात, इथे एक लक्षात, आणि काही लोक इथं बाहेर. प्रत्येकाचं टार्गेट घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे, स्टॉप लॉस वेगवेगळा असतो, एंट्री वेगळे, पेशन्स वेगवेगळे आहेत. कोण थांबायला तयार आहे, कोण म्हणतो मी नाही थांबणार. आता इथं मग बघा, पहिली रेड कॅन्डल झाली, इथं एंट्री घेतली, तुमचा इथं एसएल, इथं मध्ये 2 ग्रीन कॅन्डल झाले की तुम्ही घाबरून जाता. इथं तुमचा 1500 लॉस दिसायला चालू होतो आणि तुम्ही घाबरता. तुम्ही इथं लगेच घाबरून जाता आणि मार्केटमध्ये परत सेलिंग येते. म्हणजे काय, एंट्री घेतली ना, घाबरायचं नाही. एसएल टार्गेट काय भेटेल ते भेटेल, मध्ये आधी काचकूच करायचं नाही. घाण सवय लागली आपल्याला, घाण काय सवय लागली की काहीतरी कुठून तरी बघायचं, मध्येच काय करणार, मध्येच ओपन करणार आहे पीसीआर बघू काय झालाय, पीसीआर तर ओव्हरबॉट आहे, ओव्हरसोल्ड आहे. मग मार्केटमध्ये सेलिंग कसं काही तरी. पण मार्केटने तुम्हाला काय सांगतो, मार्केटला ज्या डायरेक्शनला जायचं ना, ही पीसीआर हे सगळं आपल्या डोक्यामध्ये घातलेलं आहे, सगळं घातलेलं आहे. कधी कधी बघा तुम्ही, मार्केटचा पीसीआर असतो 0.70, बरोबर आहे, 70. आपण याला काय बोलतो, पुट कॉल रेशो. हा काय असतो, म्हणजे याच्यामध्ये काय बोललं जातं की सेलर जास्त आहेत. परंतु मला सांगा, ज्यावेळी 0.17 आहे, याला 0.19ला जाण्यासाठी बाईंगच यावं लागेल ना. आणि आपण काय म्हणतो, 1च्या वर जर का पीसीआर गेला तर बुलिश मार्केट आहे. परंतु 0.17 मार्केट आत्ता आहे, मार्केटला 0.90 किंवा 1 पर्यंत जाण्यासाठी मार्केटमध्ये बाईंगच यावं लागेल. मग तुम्ही बाईंग आल्यानंतर 0.17 वरनं मार्केट जेव्हा 1 पीसीआर येईल, इथपर्यंत येईल, म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी बाईंग आली, त्याच्यानंतर तुम्ही एंट्रीचा प्लॅन घेताय. लक्षात घ्या, तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही एंट्रीचा प्लॅन करताय, अगोदर बाईंग आलेली ऑलरेडी. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, ह्या गोष्टी मार्केटमध्ये होतात.
त्यामुळे मी ह्या गोष्टी जास्त फॉलो, मी फक्त प्राइस ॲक्शनला फॉलो करतो, बाकी मला काही जास्त माहिती नाही आणि मी जास्त काही डोकं लावत नाही याला. ओके, समजलं इथपर्यंत? रिस्क मॅनेजमेंट शिवाय काम करू नका मार्केटमध्ये, नाहीतर तुम्ही मार्केटमध्ये खूप मोठा लॉस करून जाणार. थँक्यू. आणि ट्रेड स्मार्ट करा, प्रॉफिटेबल व्हा आणि प्लीज सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुमचे काय क्वेश्चन आन्सर असेल ते बिनधास्त विचारा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण आपण 60 दिवसाची आपली लर्निंग आहे. 60 दिवसामध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण सगळ्या गोष्टी शिकवणार. ओके, 25 लाख लॉस आहे सर. एवढा लॉस कसं काय केला दादा? एवढा लॉस करेपर्यंत कसं, कोणाकडनं कॉल अँड टिप्स घेतले असतील? तुम्ही स्वतः तर एवढी रिस्क घेणार नाही, कॉल अँड टिप्सच्या नादातच तुम्ही गेला असणार. ओके, काय अडचण असेल तुम्ही आता बिनधास्त विचारू शकता, काही अडचण असू द्या तुमची. ओके, खूप छान सांगता. ओके, धन्यवाद दादा. प्लीज लाईक करा सगळ्यांनी एकदा, त्यानंतर नाही असेल तर. प्राइज ॲक्शन लेशन होणार आहे का सर? प्राइज ॲक्शन, हे प्राइज ॲक्शनच आहे ना दादा सगळं. सर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरसाठी RSI कन्फर्मेशन कशा पद्धतीने घ्यावं लागेल प्लीज सांगा. RSI कन्फर्मेशन म्हणजे तुम्हाला RSI, आता बोली तुम्हाला माहिती आहे, ओव्हरसोल्ड ओव्हरबॉट तुम्हाला माहिती आहे त्या कंडिशन कशा असतात. RSI जर का ओव्हरसोल्ड असेल म्हणजे काय, मार्केटमध्ये समजा सेलिंग आली, मेजर ट्रेंड बघा काय सांगतो तुम्हाला, पण ट्रेंडला सोडायचं नाही. तुम्ही RSI वापरा, कोणतं इंडिकेटर वापरा, त्याच्याशी काय देणे घेणं नाही. परंतु मार्केटचा जो मेजर ट्रेंड जर का बुलिश असेल आणि मार्केटमध्ये इथून जर का सेलिंग येते आणि इथं सेलिंग आली, या लेवलपर्यंत समजा सेलिंग आली आणि इथं तुमचा पॅटर्न बनायला लागला, कोणता? इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असा पॅटर्न बनतोय. आणि तुम्हाला RSI पण काय सांगतोय की मार्केटमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस बाईंग आलती त्यावेळेस मार्केट गेलं तर 70 RSI ला गेलं, समजून चला 70-80 RSI तुमचा काय असतो? ओव्हर बॉट असतो, म्हणजे ओव्हर बाईंग झाली. इथून सेलिंग आली आणि परत RSI तुमचा कितीवर आला? 30च्या आसपास आला किंवा 40-50च्या आसपास आला, म्हणजे ओव्हर बॉटच्या खाली आला RSI आणि इथे तुम्हाला रिव्हर्सल भेटते, म्हणजे RSI ला परत वर जागाय जाण्यासाठी रिव्हर्स होऊ शकतो RSI परत. येतं का लक्षामध्ये? ते पण तुम्ही करू शकता, ते पण तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. सर आपलं फ्रंट पेजचं लेक्चर राहिलं आहे, घ्यायचं दादा, सॅटर्डेला घेणार आहे, कारण स्क्रीन शेअरिंग करावं लागेल मोबाईलवरती, कारण ते लॅपटॉपवरती चालत नाही, मोबाईलवरती आपल्याला घ्यावं लागेल. आपण मोबाईलवरती घेणार आहे फ्रंट पेज, ते वेपर ट्रेडिंगचं ॲप आहे, आपण ते घेणार आहे. पहिल्यांदा खरं कृषांचं म्हणणं काय की पहिल्यांदा खरं मार्केट समजलं. याच्यामध्ये अवघड काय झालं, तुम्ही आता 25-25 लाख रुपये तुम्ही खर्च म्हणजे लॉस केलाय, तर तुम्हाला मार्केटचं नॉलेज चांगलं यायला पाहिजे माझ्यापेक्षा. तुम्ही एवढा लॉस जर का करून बसलेला, तुम्हाला मार्केटचा अनुभव पाहिजे. तुम्ही कॉल टिप्सना आधी लागू नका, सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो. कधी घेणार? सॅटर्डेला घेऊ दादा आपण फ्रंट पेजचं, 100% घेऊ. ओके, त्या दिवशी क्वेश्चन आन्सर आणि दोन्ही गोष्टी घेऊ आपण फ्रंट पेजचं. अजून कोणाची काय अडचण आहे का? विचारा, बिंदास्त विचारा, काही अडचण नाही. बिंदास्त काय वाटेल ते क्वेश्चन तुम्ही विचारू शकता, फक्त सेशन रिलेटेड. तुम्ही फॉरेक्स विचारू नका मला, काय ऑप्शनचं हे पण विचारू नका, फक्त सेशन कोणतं चालू आहे त्याच्यावरतीच विचारा. ज्यावेळेस ऑप्शन चालू होईल त्यावेळेस ऑप्शनचं तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. कारण कसं होतं आहे त्याच्यामुळं, सर एखाद्या स्टॉकवर पॅटर्न एंट्री आणि एक्झिट सांगाल का? बरं होईल. एखादा स्टॉकवर पॅटर्न म्हणजे स्टॉकमध्ये बघायचं का तुम्हाला ह्या गोष्टी? सर गिफ्ट निफ्टीचं निफ्टी 50साठी कसं ॲनालिसिस करा? गिफ्ट निफ्टी फक्त दादा VK फक्त तुम्ही मॉर्निंगला त्याचा वापर करू शकता. गिफ्ट निफ्टी मॉर्निंगला बघायचे, जर का पॉझिटिव्ह असेल तर आपलं मार्केट गॅप अप ओपन होतं, निगेटिव्ह असेल तर आपलं मार्केट गॅप डाऊन ओपन होतं, फ्लॅट असेल तर आपलं मार्केट फ्लॅट ओपन होतं. याची ॲक्युरेसी मी सांगतो तुम्हाला, गिफ्ट निफ्टीची ॲक्युरेसी मिनिमम तुम्हाला 80% तरी भेटेल, 80% तरी भेटेल, 80च्या अबोज भेटेल. गिफ्ट निफ्टी लक्षात ठेवा. गिफ्ट निफ्टी मॉर्निंगला बघायची, जर का पॉझिटिव्हमध्ये असेल तर आपलं मार्केट गॅप अप ओपन होतं, निगेटिव्ह असेल तर आपलं मार्केट गॅप डाऊन ओपन होतं आणि फ्लॅट म्हणजे नॉर्मल 5-10 पॉईंटमध्ये फरक असेल तर फ्लॅट ओपन होतं आपलं मार्केट गिफ्ट निफ्टी. फ्रंट पेज ॲप भारी आहे सर,
त्यामुळे 2 लाख यूज करून 2 लाख प्रॉफिट. तुमचा व्हिडिओ नंतर खूप छान सर तुमची शिकवणी. ओके, धन्यवाद एस के भाऊ. लेवल कशा ड्रॉ करता? लेवल दादा हे डिमांड सप्लायचा झोन आहे, सगळा डिमांड सप्लायचा खेळ असतो. तर दोन्ही शोल्डरचे बॉटम खाली आणि वर असतील तर चालेल का? म्हणजे कसं, दोन्ही शोल्डरचे बॉटम खाली म्हणजे असं खाली वर असतील तर चालेल का? मला क्वेश्चन नाही कळला उमेश सर तुमचा काय. हेडच्या खाली का? म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की असा पॅटर्न असेल तर नाही जमणार. इथं सांगतो काय होतं यांचं. क्वेश्चन चांगला आहे, सांगतो बघा. यांचं म्हणणं काय आहे की हा जो पहिला हेड आहे, सॉरी शोल्डर आहे, आणि हा जो हेड असणार आहे, हा हेड असा पॅटर्न असतो ना आपला. तर त्यांचं म्हणणं काय आहे, हा पहिला जो शोल्डर आहे हा मोठा आहे, हेड छोटा आहे, आणि परत शोल्डर मोठा होतोय असा, आणि मग ही तुमची नेकलाईन आहे, बरोबर. इथून समजा सेलिंग आलेली असेल अशी, आणि इथून जर का हा ब्रेकआउट होतोय तर दादा हा चालणार नाही. याचं मागचं कारण का सांगतो. इथं ज्या लोकांनी बाईंग केलेली ना, त्या लोकांनी इथं प्रॉफिट बुकिंग केलेलं नाही. त्यांनी जर का इथून पुल बॅक देऊन जर का असं पॅटर्न बनतो, मग हा आपला डब्ल्यू पॅटर्न झाला ना इथं. समजलं का? कारण यांची प्रॉफिट बुकिंग होणं महत्वाचं आहे. कोणाची? या लोकांची प्रॉफिट बुकिंग. कारण इथून ही जी बाईंग नॉनस्टॉप बाईंग आली ना, नॉनस्टॉप बाईंग आली, लक्षात ठेवा. पहिली हे बघा, हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये ज्या लोकांनी इथं बाईंग केली होती का, ती लोक इथं बाहेर पडतात, लक्षात घ्या. आणि फ्रेश बाहेर इथं आलेत, परत इथं फ्रेश बाहेर आलेले आहेत, म्हणून हा पॅटर्न चांगला थांबणार. परंतु जर का असा पॅटर्न बनतोय, तुम्ही बोलताय तसं, जर का पॅटर्न असा बनतोय, तर लक्षात ठेवा ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली आहे, इथून बाईंग केली बॉटमला, ती लोक अजून इथे एक्झिट झालेली नाही. मग त्यांनी जर का इथं पुल बॅक देऊन मार्केट वर जाते परत, तर हा मग तर आपला डब्ल्यू पॅटर्नच बनतोय ना इथं. सिंपल गोष्ट आहे. समजलं सर? तुमचे पर्सनल टेलिग्राम बघायचे, जरा समजून सांगा. पर्सनल टेलिग्राम चॅनलवरती आहे, आपलं चॅनल आहे ना दादा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊ शकता. FIDI कुठे बघायचे? NSE वरती प्रकाश भाऊ, NSE वेबसाईटवरती तुम्हाला FIDIचा डाटा सगळा भेटून जातो. ओके. ऑप्शन सेलिंगला आउट ऑफ द मनी कितीपर्यंत जायचं? ऑप्शन सेलिंगला आउट ऑफ द मनी तुम्हाला काय वाटते बघा. आता मी विचार सांगतो तुम्हाला, आउट ऑफ द मनी तुम्ही कितीपर्यंत जाऊ शकता? आता मला सांगा, समजा हा तुमचा आहे निफ्टीचा चार्ट. आउट ऑफ द मनी मला सांगा, तुम्ही जर का हे 22 रुपयाचा प्रीमियम आहे, हा 29 रुपयाचा प्रीमियम आहे, हा 40 रुपयाचा प्रीमियम, बरोबर. हे तुमची आउट ऑफ द मनी. तुम्हाला काय वाटते हे पुटची आउट ऑफ द मनी? पुट शॉर्ट कधी केला जातो? ज्यावेळेस वाटते तुम्हाला मार्केट वर जाणार आहे त्यावेळेस पुट शॉर्ट केला जातो. कॉल शॉर्ट कधी केला जातो? ज्यावेळेस तुम्हाला वाटते मार्केट खाली जाणार आहे त्यावेळेस कॉल शॉर्ट केला जातो, किंवा कॉल सेल केला जातो. ओके. दोन्ही बॉटम एकाच सपोर्टवर पाहिजेत का? दोन्ही बॉटम नाही, कधी कमी जास्त होऊ शकतं ना, असं काही नाहीये. मगाशी तुम्हाला एक पॅटर्न दाखवला की मी तुम्हाला, असं नाही की तेवढंच होईल, कमी जास्त पण होऊ शकतं याच्यामध्ये. कुठला पॅटर्न होता बघा, म्हणजे तुम्ही त्याच गोष्टीला हे करून धरून चालू नका. एक सेकंड, मगाशी मी दाखवलं होता तुम्हाला पॅटर्न, स्टार्टिंगलाच दाखवला असेल. हा पॅटर्न बघा, हा थोडासा तुमचा कमी शोल्डर आहे, परंतु दुसरा शोल्डर कसा थोडासा मोठा आहे, चालून जातो. परंतु दिसायला असा दिसला पाहिजे की हेड अँड शोल्डर सारखा. याचा मागचं असं नाही की प्रॉपर असाच झाला पाहिजे, तो असाच झाला पाहिजे असं काही नाहीये. येते का लक्षामध्ये? आता इथं बघा हेड अँड शोल्डर कसा बनला. हा पहिल्यांदा मार्केट कुठं आलंय, पहिला शोल्डर कुठे झालाय? इथं झालाय. दुसरा शोल्डर तिथपर्यंत आलाय का? थोडासा खालीच घेतला ना त्यानं, इथूनच इथं झाला तो, म्हणजे छोटा शोल्डर झाला हा. हे बघा असा, हा थोडासा छोटा शोल्डर झाला तुमचा, चालून जाईल, काय अडचण नाही. फक्त तिथं रिटेस्ट करून, कारण हा काय माहिती का, ही नेकलाईन आहे तुमची, हा एक रेजिस्टन्स आहे. प्राईजला इथून जर का ब्रेकआउट करायचं, इथं पुल बॅक द्यावा लागेल. मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली, आठवते का? प्राईज ज्यावेळेस रेजिस्टन्सला येणार आहे, एक तर प्राईजने इथं टाइमपास केला पाहिजे, किंवा इथं काय केला पाहिजे प्राईजनी,
प्राइजेस खालून वर येते, इथं पुल बॅक देऊन प्राइजनं रेजिस्टन्स ब्रेक केला पाहिजे. ती ही कंडिशन आहे इथं. म्हणजे प्राइजला जर का वर जायचं तर इथून पुल बॅक देऊन प्राइजनं वर जायला पाहिजे, म्हणजे ट्रेंड काय होईल, बुलिश होईल. बघा इथं असं. म्हणून कारण सगळ्या गोष्टी भावानं, सगळ्या गोष्टी मी ॲनालिसिस करूनच काढलेल्या आहेत. असं नाही की काय केलेलं आहे. तुम्हाला ब्रेकआउट ब्रेकडाऊन पण शिकवले. ओरिजिनल फेक ब्रेकआउट कसा ओळखायचा, ओरिजिनल ब्रेकआउट कसा ओळखायचा. रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक होणार आहे, हा रेजिस्टन्स आहे तुमचा. प्राइसला जर का हा रेजिस्टन्स ब्रेक करायचा असेल तर इथं एक तर त्यानं काय केले, प्रॉफिट बुकिंग झाली पाहिजे, परत ब्रेकआउट झाला पाहिजे, तर हा ब्रेकआउट सक्सेसफुल आहे. किंवा प्राइस एखाद्या रेजिस्टन्सला येते, बरोबर आहे, कंटिन्यू बाईंग आले, इथं प्रॉफिट बुकिंग झाली नाही, पण प्राइसने काय केलं, इथं टाइमपास केलाय, म्हणजे लिक्विडिटी घेतली, तर ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. तिसरी गोष्ट, रेजिस्टन्स बघा कसा ब्रेक होतो. इथून जर का बाईंग आली आणि हा जर का डायरेक्ट ब्रेकआउट देतोय प्रॉफिट बुकिंग न होता, तर लक्षात ठेवा इथे कधीच ट्रेडमध्ये घुसायचं नाही, कधीच घुसायचं नाही. कारण मी तुम्हाला वारंवार सांगतोय की जर का डायरेक्ट ब्रेकआउट झाला, प्रॉफिट बुकिंग झालेलं नाही, याचा अर्थ वरून कुठून प्रॉफिट बुकिंग होणार आहे आणि परत जर का प्राइस या सपोर्टवरती येते, इथं तुम्हाला बाईंगचं कन्फर्मेशन भेटतंय, तर मग तुम्ही ट्रेडमध्ये घुसा, नाहीतर घुसू नका, सोडून द्या ट्रेडरला. सर किती लॉटने काम करतात तुम्ही? मी 3 ते 4 लॉटने ऑप्शन सेलिंग करतो दादा. नेकेड ऑप्शन सेलर आहे मी, अनिल भाऊ. सर नेकलाईन हॉरिझॉन्टल लाईन सर काय काय नेकलाईन हॉरिझॉन्टलना असते काही अँगल, एक सेकंड अँगल किंवा वर्क करतो का? काय क्वेश्चन नाही कळला सौरभ भाऊ तुमचा. काय नेकलाईन हॉरिझॉन्टलना असतं काही नाही, क्वेश्चनच नाही कळला मला. काय परत एकदा टाका क्वेश्चन. सौरभ सर तुमचा क्वेश्चन परत टाका व्यवस्थित. अजून कोणाची काय अडचण आहे का? वरचं हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट फेल झाला तर ट्रेड अपोजिट साईडला घेऊ शकतो का? ट्रेंड लक्षात ठेवा. आता यांचा क्वेश्चन चांगला. यांचं म्हणणं काय, जर का हेड अँड शोल्डर फेक ब्रेकआउट झाला, म्हणजे हेड अँड शोल्डरचा जर का ब्रेकआउट फेल झाला, म्हणजे हा असा झाला, ब्रेकआउट फेल झाला, तर इथून तो रिव्हर्स येऊ शकतो. लक्षात ठेवा, रिव्हर्स येऊ शकतो. कधी रिव्हर्स येऊ शकतो माहिती आहे का? ज्या वेळेस मार्केटचा ट्रेंड हा डाऊन असेल तर तुम्ही एंट्रीचा प्लॅन करा. कारण तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये कधी कधी ऑपरेटर चाल करतो. कशी करतो? मार्केटचा ट्रेंड जर का बेरिश असेल ना, तर इथं तुम्हाला काय दाखवणार, तो हेड अँड शोल्डर बनतोय, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, घे एंट्री इथं, आणि तिथून काय करतो, तर रिव्हर्सवर. बघा तुम्हाला लाईव्ह पण दाखवतो मी, काम तसं पण होतंय, परंतु ट्रेंडला धरून चाललं तर होईल. आता इथं एखादा बघू आपण, तसा एखादा डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनलाय का बघा. आता इथं बघा तुमचा हा तुमचा एम पॅटर्न, इथं तुमच्या एम पॅटर्ननी काम केलंय. आता बघा विषय काय बघा, इथं काम झालं असतं परंतु नेकलाईनचा ब्रेकआउटच नाही झाला. नाही इथं पण नाही, इथं पण इथं बघा. आता इथं डब्ल्यू टी पॅटर्नला तुम्हाला ट्रॅप केलंय, थोडंसं ट्रॅप केलंय, ॲग्री करतो मी. कारण का, तुम्ही बघा इथं डब्ल्यू पॅटर्न आहे, बनलाय तुमचा डब्ल्यू पॅटर्न, फेल झाला. इथं का फेल झाला? ट्रेंड कोणता आहे? डाऊन आहे. इथं तुम्ही बिंदास करू शकताय का? इथं डब्ल्यू पॅटर्न आहे तुमचा. मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला ट्रेंडच्या सोबत चालावं लागेल. आणि इथं काय, ट्रेंड कोणता आहे? डाऊन आहे. इथं डब्ल्यू पॅटर्न बनताय, एंट्री घेऊ नका. इथं तुम्हाला ट्रॅप टाकला जाऊ शकतो, इथं तुमच्यासोबत ट्रॅप होऊ शकतो. तुम्ही ट्रेंडला सोडून जर का ट्रेंडच्या अगेन्स्ट तुम्ही गेला तर तुम्ही स्टॉप लॉस देणार मार्केटमध्ये. इथे लक्षामध्ये, इथं ट्रेंड कोणता, मेजर ट्रेंड कोणता? डाऊन आहे. इथं तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दाखवण्यात आला, परत ट्रेंड कंटिन्यू झाला. इथे तुम्हाला बोलवण्यात आलं, या ब्रेकआउट झाला, या एंट्री करा. इथं एंट्री केली, इथं तुमची एंट्री, इथं तुमचा एसएल लगेच 2 मिनिटात एसएल तुमचा खाल्लाय, पुढच्या 2 कॅन्डलने एसएल खाल्लाय, तुमचा एसएल लगेच खालणार मार्केट. लक्षात ठेवायचं, ट्रेंडला धरून चालायचं बस, बाकी जास्त डोकं लावायचं ना मार्केटला. अजून बघू कुठं पाठीमागे दाखव एखादा बुलिश पॅटर्न आणि बेरिश पॅटर्न एखादा बनताना दिसतोय का बघू. आता इथे पण बघा तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनला होता, तुम्हाला वाटत नसेल परंतु हा तुमचा एक प्रॉपरली इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर होता, किंवा तुम्ही याला डब्ल्यू पॅटर्न बोलू शकता.
हे बघा असा, इथून सेलिंग आली, बाईंग आली, हे बघा रिटेस्ट झाला प्राईस परत वर, हे दिसते तुमचा डब्ल्यू पॅटर्न इथं रिटेस्ट करून वर गेला, ही नेकलाईन होती तुमची. जर तुम्हाला समजत नसेल टाइम फ्रेम चेंज करा. आता इथं 5 मिनिटं आहे ना, 15 मिनिटं आहे ना, 5 मिनिटावरती तुम्हाला दाखवतो मी कसा बनतोय बघा. तोच पॅटर्न 5 मिनिटावरती तुम्ही बघा. बघा इथं तुमचं बघा डब्ल्यू पॅटर्न, आणि तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न मी शिकवला होता की अशा डब्ल्यू पॅटर्नवरती तुम्हाला काम करायचं नाहीये. का? ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली असते त्या लोकांची प्रॉफिट बुकिंग झालेली नाही, ती लोक इथं प्रॉफिट बुकिंग करणार आहेत. झालंय का इथं काम? बघा तुमचं इथं एसएल खाण्यात आलाय. डब्ल्यू पॅटर्न तुम्ही इथं बघितलं, पहिली गोष्ट तुमची एंट्री चुकीची आहे. का? ट्रेंडच डाऊन आहे, मेजर ट्रेंड डाऊन आहे, तुम्ही बुलिश ट्रेड घेताय. इथं तुम्ही ते एंट्री करणार आहे. ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली आहे त्या लोकांना इथं प्रॉफिट बुकिंग होते. इथं तुमची नेकलाईन आहे, नेकलाईनच्या ब्रेकआउटवरती तुम्ही एंट्री करताय. तर लक्षात ठेवा इथून तुमचा स्टॉप लॉस खाल्ला जातोय, इथं डब्ल्यू पॅटर्न बनतोय असं दाखवलं जातंय. म्हणून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते अनालिसिस करूनच काढलेल्या आहेत. तिथं बघा तुम्हाला मी असं शिकवलं होतं, जर का तुमचा डब्ल्यू पॅटर्न असा बनतोय आणि ही नेकलाईन आहे तुमची, तर इथं तुम्ही एंट्री घेऊ नका. ही तुमची नेकलाईन होती, इथं तुम्ही फेक ब्रेकआउटमध्ये फसले. ओके, अजून बघू कुठल्या पॅटर्नवरती काम झालं इथं. आता इथं पण तुम्ही थोडंसं बघितलं ना, तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरच होता. इथं पण तुमच्यासोबत ट्रॅप झालाय. बघा तुम्ही व्यवस्थित जर का बघितला तुम्ही, इथं पण तुमचा एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न होता. ही तुमची पहिला शोल्डर हेड, बरोबर आहे. आणि इथं थोडंसं बघितलं तर अशा पद्धतीने काम झालं, बरोबर आहे. बघा तुमचं इथं ब्रेकआउट झाला नेकलाईनचा, एंट्री, आणि तुमचा नंतर एसएल खाल्ला. का? अपोजिट डायरेक्शनला चालू आहे. तुम्ही मेजर ट्रेंड कोणता? डाऊन आहे. मार्केटमध्ये सेलिंग चालू आहे, तुम्ही बाईंगचा विचार करताय, नाही चालणार काम, होणार नाही काम तुमचं इथं. इथं काम करा ना, इथं काम झालं की तुमचं. इथं पॅटर्न बघा कोणता आहे, एम पॅटर्न आहे, व्यवस्थित पॅटर्न बनलाय, विथ रिटेस्ट झाली प्राइस, काम पण झालंय. ह्या नेकलाईनला एंट्री, काय अडचण आहे तुम्हाला घ्यायला इथे एंट्री? हे नेकलाईनला रिटेस्ट सह एंट्री आहे इथं तुमची. अजून बघू, पाठीमागे दाखवतो तुम्हाला बघा, कारण तुम्हाला रिझल्ट पण दाखवले पाहिजेत ना. असं नाही की रिझल्ट न दाखवता पुढे जाऊन फायदा नाही ना त्याचा काय. आता हा तुमचा अगोदरचा अप ट्रेंड होता. अप ट्रेंडमध्ये तुम्ही डाऊन ट्रेंडचा विचार करताय. बघू आपण डाऊन ट्रेंडचा तुम्ही कुठं कुठं विचार केला असता याच्यामध्ये. आता हा एक तुमचा मी पुढे शिकवणार आहे, हा तुमचा एक चॅनल पॅटर्न आहे, याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न बोललं जातं, आपण शिकवणार आहे. पण हा तुमचा असतो पोल असा, आणि हा तुमचा झाला फ्लॅग. ओके, याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न बोललं जातं. हा पण जबरदस्त काम करतो मार्केटमध्ये, म्हणजे झेंड्यासारखा दिसतो हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न आहे. आपण पुढे शिकवणार आहे तुम्हाला. ओके, अजून बघू, याच्यामध्ये तुम्ही बेरीजचा प्लॅन कुठे केला असता बघू द्या मला पहिला. बेरिश इथं काय बनतंय का? बेरिश नाहीये इथं, पण नाहीये. हे तर कंटिन्यू अप ट्रेंडच आहे इथं. बेरीजचा प्लॅन इथं नाही, इथं पण नाही झाला. इथं बेरीजचा प्लॅनच नव्हता, कुठंच नाही. चार्ट पॅटर्न कुठे? इथं थोडासा एम पॅटर्न बनलाय, काम केले, परंतु छोटंसंच काम आहे. इथं पण खूप मोठं टार्गेट तुम्हाला भेटलेलं नाही. इथं ही तुमची नेकलाईन होती, हा तुमचा एम पॅटर्न होता बघा असा. खूप मोठं टार्गेट तुम्हाला इथं नाही भेटलेलं. इथं तुमची एंट्री झाली असते. आणि स्टॉप लॉस मला सांगा, एसएल तुमचा किती मोठा आहे? हा एवढा मोठा एसएल तुम्ही ठेवणार, टार्गेट तुम्हाला त्याच्या दुप्पट पण भेटलं नाही. 1:1 पण भेटले, 1:1.5 भेटले मे बी. हां, 1:1.5 भेटले इथं. एसएल किती मोठा आहे? कारण कॅन्डल खूप मोठी आहे, 5 मिनिटाची कॅन्डल आहे इथे. म्हणजे ट्रेंडला धरून चाला, एवढंच मला सांगायचं आहे. बाकी सगळं तुम्ही हुशार आहे, बाकी सांगायची तुम्हाला काय जास्त गरज नाही. ओके, ट्रेंड कोणता आहे? मेजर ट्रेंड बुलिश आहे, बुलिश सेटचा प्लॅन करा. इथं पण तुमचं बघा भारी. इथं आपण हा पॅटर्न बेरिस साईडचा उद्या शिकणार आहे. उद्या म्हणजे ज्यावेळेस बेरिस साईडचे पॅटर्न चालू होतील त्यावेळेस आपण शिकणार. हा तुमचा आहे ट्रिपल टॉप पॅटर्न असा, हा पॅटर्न त्यावेळेस आपण शिकणार आहे. ओके, काय अडचण आहे का अजून कोणाला? हां, कमेंट करा प्लीज. काय अडचण असेल तर कमेंट करू शकता तुम्ही बिनधास्त.
मला वाटत कोणाला काय अडचण असेल. सर जास्त चार्ट पॅटर्न जास्त इफेक्टिव्ह देतात की कॅन्डल पॅटर्न? मॅडम दोन्ही पॅटर्न चांगले आहेत, परंतु चार्ट पॅटर्न जास्त काम करते मार्केटमध्ये कॅन्डलपेक्षा. कॅन्डल पण करतात असं काही नाही, परंतु चार्ट पॅटर्न कसे अनेक कॅन्डलपासून बनलेला पॅटर्न असतो. आणि फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे पर्टिक्युलर फक्त कॅन्डल असतात, म्हणजे तुमची हॅमर कॅन्डल म्हणा, ही एकच कॅन्डल झाली. परंतु चार्ट पॅटर्नमध्ये तुम्हाला कसं असतं, अनेक कॅन्डलचं कॉम्बिनेशन बघायला भेटतं. समजा डब्ल्यू पॅटर्न तुमचा बनतोय, या डब्ल्यू पॅटर्नमध्ये तुम्हाला जर का खालून रिजेक्शन दिसते प्राइसमध्ये आणि डब्ल्यू पॅटर्न बनतोय, तर अजून चांगलं काम होणार तुमचं. एक सेकंड दाखवतो मी तुम्हाला, बुलिश पॅटर्न दाखवतो एखादा, त्याच्यामध्ये काम बघू आपण कसं होतं. आता हा तुमचा डब्ल्यू पॅटर्न आहे, बरोबर आहे. मी काय सांगितलं, ज्या लोकांनी खालून बाईंग केलेली आहे, हा तुमचा एक रेजिस्टन्स झोन आहे. हा तुमचा काय एक रेजिस्टन्स झोन आहे. ॲग्री करा, इथं रेजिस्टन्स आहे की नाही मला सांगा. हा तुमचा एक रेजिस्टन्स झोन आहे मार्केटचा, बरोबर. हा एक सेलिंग झोन आहे. मार्केटमध्ये इथून सेलिंग आली होती पहिल्यांदा, मार्केट परत त्या लेवलला कंटिन्यू बाईंग आली. बघा इथून कंटिन्यू बाईंग आली, अजिबात सेलिंग आलेली नाही. इथं ज्या लोकांनी बाईंग केली होती त्या लोकांनी इथं प्रॉफिट बुकिंग केली आणि इथं परत फेक म्हणजे ओरिजिनल ब्रेकआउट इथं झाला. बघा ज्या लोकांनी बाईंग इथं केली ती लोक इथं बाहेर पडायला लागले. फ्रेश बाहेर इथं आले, इथं तुमचा डब्ल्यू पॅटर्न बनला. इथं तुम्हाला दिसतंय या लेवलला स्ट्रॉंग कॅन्डल कुणाच्या बनतात बघायचं फक्त. स्ट्रॉंग कॅन्डल कोणाचे आहेत बघा, बायरचे आहेत. हे बघा इथं हॅमर बनतोय, इथं बायरची कॅन्डल आहे, परत इथं बाईंग आहे. इथं हळूहळू मार्केट इथं कॉन्सल्टेशन करते. सेलर लोकांनी प्राईजला खाली आणलं, परंतु ज्या लेवलवरनं बायर लोकांनी प्राईजला वर नेलं होतं त्या लेवलपर्यंत सेलर लोक आणू शकले नाहीत. सर तिथं एम पॅटर्न पण वाटतो. एम पॅटर्न आहे पण नेकलाईनचा ब्रेकआउट कुठे झालाय? ब्रेकआउट दाखवा ना इथं. ही नेकलाईन आहे तुमची, नेकलाईनचा ब्रेकआउटच झाला नाही ना. ही नेकलाईन आहे तुमची, इथं ब्रेकआउटच नाही ना. प्राईजने इथून खाली जायला पाहिजे होतं, मग तुम्ही इथं टार्गेट घेऊ शकले असते. नेकलाईनचा ब्रेकआउटच नाही आहे म्हणजे काय, प्राईज इथपर्यंत आली होती, सेलर लोकांनी आणली होती, परंतु ज्या वेळेस बायर लोकांनी सेलर लोकांनी इथपर्यंतच प्राईज आणली परत, म्हणजे इथूनच बायर लोकांनी अटॅक केला मार्केटवरती. प्रिव्हियस लो हा होता, नंतरचा लो हा वाढला. येते लक्षात. म्हणजे बायर याच्यात काय ॲग्रेसिव्ह आहेत. इथं तुम्ही ट्रेंड लाईन पण मारू शकले असते अशी तिरकी, अशी तुमची एक ट्रेंड लाईन बसते इथं. येते का लक्षात? आणि ही तुमचा एक पुलबॅक इथं रिटेस्ट करून पण प्राइस वर गेली परत. बघा ब्रेकआउट झाला इथं, प्राइसने इथं कन्सल्टेशन केले. जवळपास 5 मिनिटाची कॅन्डल आहे इथं. जवळपास मार्केट 1 2 3 4 5 6 कॅन्डल म्हणजे 6 पंच 30, म्हणजे जवळपास अर्धा तास मार्केट इथं होतं. म्हणजे बाहेर लोकांनी इथं थांबून ठेवलं. जर का इथं फेक ब्रेकआउट व्हायचं असतं मार्केटने तर इथून लगेच रिवर्स येतो. लक्षात ठेवा, ब्रेकआउट जस्ट फेक होतो का मार्केट इथं थांबतच नाही, थांबतच नाही मार्केट, लगेच रिवर्स फिरतं मार्केट. फेक ब्रेकआउट दाखवू का तुम्हाला? एक सेकंद द्या फक्त. तिथं मार्केट कन्सल्टेशन करणारच नाही, लगेच युटर्न घेणार मार्केट फेक ब्रेकआउटला. पण नाही, एक सेकंद द्या फक्त मला. हे पण नाही आहे, 15 मिनिटामध्ये बघू आपण. मोठ्या टाइम फ्रेमवरती अजून चांगलं दिसेल तुम्हाला. एक ब्रेकआउट आपल्याला बघायचं आहे फक्त बस. एक सेकंद. येस, फेक ब्रेकआउट, फेक ब्रेकआउट. हे बघा इथं, ही तुमची एक रेजिस्टन्स होता, बरोबर आहे, डे हाय होता. बघा प्राइसने काय केलं, कालचा दिवस आहे मात्र, परवा दिवसाचा दिवस आहे, सॉरी. बघा इथं काय केलं, एक सेकंड मी 5 मिनिटावरती शिफ्ट करतो, मी तुम्हाला दिसेल क्लिअर. बघा मार्केटने तिथं वेळ पण घालवला नाही. इथं ब्रेकआउट झाला आणि हा ट्रेड आपण घेतला होता. इथं ब्रेकआउट झाला बघा, आणि मार्केट 1 सेकंद पण ते थांबलं नाही. फेक ब्रेकआउट दाखवला इथं आणि इथून सेलिंग आली लगेच. लगेच कॅन्डल एक रिवर्स आणली मार्केट. डे हाय ब्रेक केला इथं मार्केटने आणि इथं बाहेर लोकांना इन्व्हिटेशन दिलं लगेच. कारण तिथं मार्केट टाइमपास करणारच नाही. कारण ऑपरेटरला जर का स्टॉप लॉस हंटिंग करायची ना, तो लय फास्ट करतो स्टॉप लॉस हंटिंग, स्लो करत नाही कधीच. तो तुम्हाला वेळच देणार नाही बाहेर पडायला, बाहेर पडायला वेळच देत नाही तो. इथं पण बघा तुम्ही, हा तुमचा एक ब्रेकआउट आहे. इथं फेक झाला, इथून मार्केट लगेच रिवर्स झालं. तिथं टाइमपास करत बसलं नाही मार्केट. इथं थोडा वेळ केलंय, इथं काय केलंय, थोडा वेळ केलं. इथं काय केलं माहिती मार्केटने, डिस्ट्रीब्युशन केलंय. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, ज्या लोकांनी इथं बाईंग केली होती का ती लोक इथं डिस्ट्रीब्युट झाले.
आता तुम्हाला ॲक्युम्युलेशन काय आणि डिस्ट्रीब्युशन काय हे आपण शिकवलंय ऑलरेडी. ॲक्युम्युलेशन म्हणजे काय असतं, नवीन बायर लोक हळूहळू यायला सुरुवात होतात. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, हळूहळू सेलिंग केली जाते. ऑपरेटर इथं काय करतो, त्याचा माल हळूहळू विकतो, बाहेर पडतो त्यातनं तो. आणि नंतर मग आपल्यासारखे लोक बाहेर पडायला सुरुवात होतात. कारण मार्केटला त्याच लेवलला त्याला माल विकायचा असतोय. खरेदी करताना पण त्याला समजा 100 रुपयाला जर का खरेदी करायचं झालं, तो खरेदी कशी करणार माहिती आहे का प्राईजला. समजा इथं प्राईस 100 रुपयाला आली, प्राईजला काय करणार, इथून समजा सेलिंग आली आणि त्याला जर का खरेदी करायचं, तो वर नेणार खाली आणणार, वर नेणार खाली, म्हणजे त्याच 100 रुपयाला त्याला बाईंग करायची असते फक्त. त्याला 110 रुपयाला बाईंग करायचीच नाही, 100 रुपयालाच बाईंग करायची फक्त. तो 100 रुपयालाच तिथं टाइमपास करणार मार्केटला. आणि मग आपण काय करणार, हळूहळू तो क्वांटिटी टाकतो, मग हळूहळू बाईंग यायला सुरुवात होते. आणि सेल करताना पण समजा प्राईस 100 रुपयावरून आता 200 रुपयाला आली, तर सेल करताना पण त्याला 200 रुपयाला माल सेल करायचा असतो. मग तो काय करणार, इथं हळूहळू माल सेल करणार त्याला, असं करणार. सेम इथं पॅटर्न आहे. इथं काय करणार, माल त्याला 200 रुपयाला माल विकायचा, त्याला 190ला पण माल विकायचा नाही, 200 रुपयाला माल विकायचा आहे. म्हणून तो तिथं काय करतो, मार्केटला साईडवे ठेवण्याचा प्रयत्न करतो. याला बोललं जातं डिस्ट्रीब्युशन आणि याला बोललं जातं ॲक्युम्युलेशन. याला तुम्ही सेलरची लिक्विडिटी बोला, काय बोला, ते आता भरपूर नावं लोकांनी ठेवलेत त्याला. याला पण रिअल नाव काय, ॲक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन आहे. याला नंतर बोललं जातं ही सेलरची लिक्विडिटी घेते इथं मार्केट, आणि मग मार्केट अपसाईडला जाते. मग इथं मार्केट नंतर अपसाईडला गेलं, मग मार्केट साईड वे होते, म्हणजे बाहेरची लिक्विडिटी घेते मार्केट नंतर डाऊन साईडला येते. मार्केटचे फेज आहेत भावांनो. ज्यावेळेस मार्केट बाईंग साईडला जाणार ना, तर पहिल्यांदा काय करणार, समजा इथून बाईंग आली मार्केटमध्ये अशी, आणि मार्केटमध्ये जर का आता सेलिंग यायचं, मार्केट इथं साईड वे करणार, नंतर मार्केटमध्ये ट्रेंड असं असं यायला सुरुवात होतं. परत सेम बाईंग साईडला जायचं, टाइमपास करणार, बाईंग साईडला मार्केट जाणार. पण कधी कधी काय करणार, मध्ये मध्ये पण ॲक्युम्युलेशन करणार किंवा डिस्ट्रीब्युशन करणार, म्हणजे मार्केटला अजून वर जायचं, इथं टाइमपास करणार, परत वर जाणार, परत टाइमपास, परत वर, परत सेलिंग करताना कसं करणार, इथं डिस्ट्रीब्युशन करणार, माल डिस्ट्रीब्यूट केला जातो. परत सेलिंग करताना इथं मध्ये मध्ये पण टाइमपास करणार, तो परत खाली येणार, परत टाइमपास, परत खाली, परत ॲक्युम्युलेशन, परत वर. हे अशा कंडिशन मार्केटमध्ये आहेत. याला नंतर भरपूर लोकांनी काही नावं दिलेली आहेत, परंतु ही रिअलमध्ये ह्याच कंडिशन आहेत, ॲक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन. तुम्ही कुठल्याही बुकमध्ये वाचा, हेच तुम्हाला वाचायला भेटेल, ॲक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन. ओके, समजलं? काय अडचण आहे का अजून कोणाला? सर आज झाले का डिस्ट्रीब्युशन? येस, आज झालं होतं ना मॉर्निंगला. हा पुल बॅक थोडासा मोठा पाहिजे होता, हा ट्रेड आपण लय भारी पकडला असता. या लेवलपर्यंत मार्केटने यायला पाहिजे होतं इथं आसपास. मी इथून सेलिंगचा प्लॅन करत होतो मार्केटला. दुसरा ट्रेड मला इथून घ्यायचा होता. माझा मेजर ट्रेड म्हणजे माझा व्यू बेरिशच होता आज, परंतु मला या लेवलला मार्केट पाहिजे होतं, म्हणजे मार्केटचा ट्रेंड असा झाला असता. आणि मग हे टार्गेट माझं ठरलं होतं. हे पहिलं टार्गेट इथं होतं डे लोचं, इथून असा पुल बॅक दिल्यानंतर. कारण मी माझं ट्रेडिंग कशी सांगतो भावांनो, मी रिव्हर्सल किंवा पुल बॅकवरती ट्रेडिंग करतो. रिव्हर्सल म्हणजे कसं, हे बघा, रिव्हर्सल ट्रेडिंग सांगतो कशी. ज्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेंड डाऊन आहे, तर ही सेलिंग आली ना, ही बाईंग आली की मी इथं सेलिंगचा प्लॅन करतो आणि हे माझं टार्गेट राहतं. म्हणजे एकदम फास्ट भेटतं तुम्हाला टार्गेट. नंतर बघा सेम, इथून परत सेलिंग आली, परत इथं बाईंग आली, इथं बाईंग सेलिंगचा प्लॅन, हे टार्गेट. त्याच्यानंतर अजून पुढचा बघा, इथून सेलिंग आली, हे पुल बॅक, इथं सेलचा प्लॅन, हे टार्गेट. दिसते? अशा पद्धतीने काम करतो. किंवा रिव्हर्सल म्हणजे काय, जर का मार्केटमध्ये खूप मोठी सेलिंग आली, तर प्रॉफिट बुकिंग कुठं ना कुठे येणार आहे, ती रिव्हर्स झाला प्लॅट, मग इथे एंट्रीचा प्लॅन करायचा. हे टार्गेट. आता हे टार्गेट कसं घ्यायचं, काय घ्यायचं, तुम्ही लाईव्ह टेलिग्रामवरती बघा. ॲक्युरेट लेवल मी टाकतो की कुठं प्रॉफिट बुकिंग होणार आहे, कुठं पुलबॅक येऊ शकतो मार्केटमध्ये. ज्यांनी टेलिग्रामवर त्यांना माहिती आहे. आज पण तुम्हाला लाईव्ह डेमो बघायला भेटला असेल. ही प्रॉफिट बुकिंग आपण अगोदरच ओळखली होती की या लेवलला प्रॉफिट बुकिंग येणार आहे. तुम्हाला ह्या गोष्टी कोणीच सांगणार नाही एवढ्या ॲडव्हान्स लेवलपर्यंत. अगोदर सांगायचं ह्या गोष्टी, याच लेवलला सांगितलं होतं ॲक्युरेट, इथंच प्रॉफिट बुकिंग येणार आहे. ही तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघायला पण भेटली. हीच आपली स्कॅल्पिंगची स्ट्रॅटर्जी, मी शिकवेल त्यावेळेस ती. ॲक्युरेट टाकलं होतं, ॲक्युरेट. ही लेवल तुम्ही बघा टेलिग्राममध्ये किती वाजता मेसेज केला ते पण बघा, आणि त्याच्यानंतर तुम्ही जाऊन चॅटवरती बघा
की त्याच्यानंतर मार्केटमध्ये झालंय का अगोदर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. कारण झाल्यानंतर मार्केटमध्ये कोणी गोष्टी सांगते, होण्या अगोदर माहित पाहिजे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग कुठं होणार आहे, कुठं नवीन बायर येणार आहेत, कुठं सेलर येणार आहेत, ट्रेंड कसा चालणार आहे मार्केटचा, हे तुम्हाला अगोदर आयडिया. मार्केटमध्ये तुम्ही ना 3 गोष्टी शिकला ना तर मार्केटला तुम्ही लय काय भारी शिकला. एक म्हणजे एंट्री, दुसरी गोष्ट असेल तर तुम्ही लावाल टार्गेट, आणि तिसरी गोष्ट काय माहिती आहे का, सगळ्यात मेजर गोष्ट काय माहिती आहे का, मार्केटची नेक्स्ट मुवमेंट काय, या गोष्टीच्या मागे लागा तुम्ही. ही तिसरी जी गोष्ट आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट मला 1 वर्ष अनुभव याच्यासाठी आलाय. 1 वर्ष याच्या मागे होतं की मार्केटची नेक्स्ट मुवमेंट काय असणार आहे. आता मार्केट येत आहे तर इथून पुढे मार्केट काय करू शकतंय याच्या मागे लागा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटते. कारण का सांगतो माहिती आहे का, तुमचं प्लॅनिंग अगोदर पाहिजे. तुम्हाला माहिती आहे इथंच बाईंग येणार आहे याच लेवलला, तर तुम्ही तर कॉलचा प्लॅन करू शकता ना. इथं लक्षात, तर तुम्ही तर कॉलचा प्लॅन करू शकता. तुम्ही रॅन्डमली नाही, इथं मध्ये एखादी इथंच बुलिश कॅन्डल झाली, इथंच एंट्री, इथंच मध्ये एंट्री किंवा इथंच एंट्री नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला ॲक्युरेट प्लॅन जर का करायचं असेल, तुम्हाला अगोदर आयडेंटिफाय करता आला पाहिजे मार्केटमध्ये रिव्हर्सल कुठून येणार आणि कुठपर्यंत येणार हे पण माहीत पाहिजे. आता माझा प्लॅन काय होता आजचा, हा पहिला ट्रेड तर मी पकडला, त्यात काही विषय नाही. मी हा इथून इथपर्यंत माझ्या अंदाजे इथं एंट्री माझी इथून या लेवलच्या आसपास एवढा ट्रेड मी पकडला आज. 90-92 पॉईंट मी पकडले. दुसरा ट्रेड माझा कसा होता माहिती आहे का, या लेवलपर्यंत प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजे होती. या लेवलपर्यंत म्हणजे काय, मार्केटनं हा एक पुलबॅक द्यायला पाहिजे होता. कसा, इथून जर का मार्केट असा पुलबॅक देत होतं तर इथून परत माझा ट्रेंड डाऊन साईडचा होता प्लॅन. इथून मी सेलिंगचा प्लॅन करणार होतो या लेवलपासून असा, आणि हेच माझं पहिलं टार्गेट होतं डे लोचं अशा पद्धतीने. परंतु मार्केट त्या लेवलला टच करायला परत आलं नाही, इथून परत ट्रेंड कंटिन्यू झाला. असं त्या सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नसतात. कधी कधी मार्केट आपल्या कंडिशननुसार चालत नाही, परंतु व्यू बरोबर होता, सेलिंग साईडचाच होता. मार्केटमध्ये आज 90-100 पॉईंट खायला भेटले. दुसरा ट्रेड इथं प्लॅन होता मी, कारण ट्रेंडला धरून चालतो. तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथं टाकलं होतं, मग तुम्ही इथं बाईंग साईडचा ट्रेड घेतला, नाही घेतला मी, कारण माझा ट्रेंड डाऊन आहे, मी ट्रेंडला धरून चालतो. इथं मला माहित होतं इथं पुलबॅक येणार, मी इथे एक्झिट होऊन गेलो. मला माहिती आहे पुलबॅक येणार आहे म्हणजे माझा हा एक्झिट पॉईंट आहे, लक्षात घ्या. इथं माझा एंट्री पॉईंट नाहीये. मी ज्या ठिकाणी पुट बाय करून बसलो इथं किंवा कॉल शॉर्ट केलेत मी, तर माझा इथं एक्झिट आहे. मी इथं कॉल बाय करणार नाही, कारण मार्केट इथून खाली पण जाऊ शकतं हे पण मला माहित होतं. म्हणजे इथं रिव्हर्सल येणार हे फक्त आयडेंटिफाय कर, हे टार्गेटसाठी असतंय ना की इथं फ्रेश बाईंगसाठी नाही. स्कॅल्पिंग करू शकता तुम्ही, परंतु हा ट्रेड इथपर्यंतच जाईल याची गॅरंटी नसते, कारण परत सेलर अटॅक करू शकतात तुमच्यावरती. लक्षात ठेवा, मी फक्त काय करतो, ट्रेंडला धरून चालतो. या इथून इथपर्यंत मी कधीच बाईंगचा प्लॅन करणार नाही. मी इथं सेलिंगचा प्लॅन करणार आणि इथून इथपर्यंत टार्गेट घ्यायचा प्रयत्न करणार. लक्षात ठेवा. ओके, मी ट्रेनला धरून चालतो. तुम्ही म्हणाल सर मग तुम्हाला माहित होतं इथं जर का बाईंग येणार तर मग इथं कॉल का बाय केला नाही तुम्ही, नाही करणार. कारण का मी माझा व्ह्यूच निगेटिव्ह आहे आज मार्केटचा, बेरिश आहे. तर मी फक्त बेरिश ट्रेड, मला अपेक्षा होती की मार्केटने इथून या लेवलला यायला पाहिजे होतं आणि इथून परत ट्रेंड कंटिन्यू होणार होता, तरच मी सेलिंगचा प्लॅन करणार होतो, अन्यथा नाही. आणि ते पण कसं या लेवलला आलं असतं, इथं इथं आलं असतं, तर इथून जर का मी असा सेलिंगचा प्लॅन करत होतो, इथं प्लॅन करायचा लक्षात ठेवा, परंतु इथं तुम्हाला काहीतरी बेरिश पॅटर्न दिसला पाहिजे, बेरिश प्राइस ॲक्शन काहीतरी बनली पाहिजे, तरच प्लॅन करायचा असतो. काही लोकांना वाटतं, काही जण काय करतात, इथं आली प्राइस की लगेच पुट बाय करून बसतात. नाही, तुम्हाला तिथं प्राइस रिजेक्शन घेताना दिसली पाहिजे, प्राइसमध्ये रिजेक्शन दिसलं पाहिजे, तिथं सेलर ॲक्टिव्हिटी दिसले पाहिजेत. समजते? तशा पद्धतीने बघा, ट्रेड करताना ॲट द मनी घ्यायचा की इन द मनी. इन द मनी घ्या, अजून चांगलं काम होईल सचित सर. 25,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहेत, तर मग मार्केटमध्ये 25,000 बायर असतील तर साधारण स्टॉप लॉस किती पॉईंटचा खाली ठेवा. तसं म्हणून सर स्टॉप लॉस फिक्स ठेवता येत नसतो. स्टॉप लॉस तुम्ही तेवढाच ठेवेल याची गॅरंटी नाही, कमी जास्त होऊ शकतो स्टॉप लॉस तुमचा. ओके, स्टॉप लॉस वर खाली होऊ शकतो. तर फर्स्ट 5 कॅन्डल चाललो
रेजिस्टन्सची रिस्पेक्ट केली पहिल्या 5 कॅन्डलच्या 2 3 4 5 कॅन्डलच्या रेजिस्टन्स म्हणजे ह्या कॅन्डलचा म्हणायचं का तुम्हाला इथं रिस्पेक्ट केला का हा पण एक असं असं पण असू शकतं की ट्रेंड अशा पद्धतीने चाललाय रिटेस्ट करून प्राइस परत कंटिन्यू चालेल परंतु हा रिटेस्ट इथपर्यंत आला असताना अजून चांगलं काम झालं असतं या लेवल पण मला वाटत होतं की हा इथून जर का सेलिंग आले आणि या लेवलला जर का परत बाईंग येते तर इथून परत सेलर अटॅक करणार होते मार्केटवरती तीन PM सेटअप दाखवा सेटअप वगैरे काय नसतात दादा 3 PM म्हणजे स्ट्रॅटर्जी काय सांगतो तुम्हाला की ती फक्त प्रॉफिट बुकिंगची एक असते कारण तुम्हाला माहिती आहे 3 PM ला बऱ्यापैकी ब्रोकर काय करतात तुम्ही जर का इंट्राडे ट्रेडिंग करता तुम्हाला माहिती आहे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये काही ब्रोकर असे आहेत की ते काही 3:25ला तुम्हाला त्यातनं काढून फेकून देतात म्हणजे तुमची पोझिशन ऑटोमॅटिक क्लोज केली जाते तुम्ही जर का त्या पोझिशनमध्ये एक्झिट नाही झाली तुम्ही इंट्राडे चॉईस केलेलं असेल आणि तुम्ही जर का एक्झिट नाही झाले तर ऑटोमॅटिक तुमचा ब्रोकर तुम्हाला काढून टाकतो त्याच्यातून प्रॉफिट असो लॉस असो 3:15 वाजता किंवा 3:20ला काही ब्रोकर 3:25ला काढतात काही ब्रोकर अशा 3:28ला काढतात काही ब्रोकर 3 वाजताच काढून देतात परंतु बऱ्यापैकी ऑपरेटर जे वापरतात ते 3 वाजताच ऑपरेटर त्यातनं बाहेर पडतो बऱ्यापैकी इंट्राडेला त्याच्यामध्ये अपसाईड किंवा डाऊन साईडला मोठी मुवमेंट येते एकतर तो काय करतो पोझिशन कॅरी करतो अजून बाईंग अजून सेलिंग करून जातो किंवा मग काय करतो तो सकाळच्या मॉर्निंगच्या पोझिशन एक्झिट करून जातो त्याच्यामध्ये एक मोमेंटम येतो तो मोमेंटम तुम्ही पकडू शकता 3 PM चा ओके कधी कधी साईडवे पण होता आता काल साईडवे झाले हे बघा इथं काल 3 PM तुमचा साईडवे झाला इथं इथं बघा तुम्ही हा तुमचा 3 PM साईडवे कालचा कधी कधी मुवमेंट दिली इथं पण साईडवे इथं पण एवढी काही मोठी खास मुवमेंट आली नाही तुमची इथं पण साईडवे इथं थोडासा स्पाईक मारला आहे इथून इथपर्यंत थोडासा आता 3 PM म्हणजे कुठली कॅन्डल आहे 2:55ची ही तुमची 2:55ची कॅन्डल आहे सॉरी हां 2:50-55 ही तुमची 2:55ची कॅन्डल त्याच्यानंतर थोडासा स्पाईक मारला आहे म्हणजे इथून इथपर्यंत तुम्हाला एवढी मुवमेंट भेटली जो नाही ती दुसऱ्या दिवसाची कॅन्डल नाही ही पण साईडवेच आहे सोडा हे पण साईडवेच आहे हां इथं थोडीशी मुवमेंट भेटली तुम्हाला हे बघा ही 2:55ची ही कॅन्डल कुठली 2:55ची कॅन्डल नंतर एक सेलिंगची कॅन्डल परत ती प्रॉफिट बुकिंग झाली ते पण काय एवढं नाही 2:55 2:55 ही एक 2:55ची कॅन्डल आहे तुमची त्याच्यानंतर थोडीशी बाईंग आली किती पॉईंटची बाईंग आहे ही जवळपास ही बाईंग तुमची आली एक 40 पॉईंटची बाईंग आली अजून बघू इथं 2:55ची कॅन्डल 45 50 55 इथं पण हे पण साईडवेज आहे याच्यामध्ये पण काही विषय नाही हा पण साईडवेज आहे इथं थोडीशी बाईंग आलेली असू शकते नाही एवढी काही खास नाही आहे म्हणजे काम करते असं काय नाही प्रत्येक दिवशी काम करेल याची बी गॅरंटी नसते त्यात 2:55 यस ही कॅन्डल आहे त्याच्यानंतर ही 3 वाजताची कॅन्डल इथून इथपर्यंत सेलिंग म्हणजे ही 20 पॉईंटची म्हणजे स्कॅल्पिंगसाठी असते हे कधी कधी मोठी मुवमेंट येते असं काही नाही कधी कधी मोठ्या पण मुवमेंट तुम्हाला शेवटी भावा ही आहे बघा मोठी मुवमेंट तुमची 2:55ची कॅन्डल ही आहे ही 2:55ची कॅन्डल त्याच्यानंतर एक मोठी मुवमेंट आली मार्केटमध्ये इथून इथपर्यंत जवळपास ही 50 पॉईंटची मुवमेंट आहे म्हणजे कधी कधी काम होईल कधी कधी काम होणार नाही तुम्हाला काय सांगितलं प्रत्येक गोष्ट 100% नाही मार्केटमध्ये 100% कोणतीच गोष्ट नाही आहे बघा इथं पण बघा शेवटी एक बाईंग आली 2:55 नंतर हे बघा ही 2:55ची कॅन्डल म्हणजे 3ला क्लोज झाली नेक्स्ट कॅन्डल हे बघा जवळपास ह्यानं हाय दिला 60 पॉईंटचा जवळपास अजून बघू समजलं म्हणजे असं काम होतं ते वेगळं काय याच्यामध्ये हे नाही आहे 3 वाजता नाही इथं हा इथे एक आली सेलिंग बघा 3 वाजता 2:55ची कॅन्डल ही 3 वाजता इथून इथपर्यंत सेलिंग जवळपास 80 पॉईंटची मुवमेंट आहे ओके समजलं काय अडचण आहे का अजून काय असेल तर तुम्ही उद्याच्या सेशनला परत विचारा उद्या परत या गोष्टीचं अजून तुम्हाला वाटलं काय तर उद्या परत कंटिन्यू आपण करू काय असेल तर टेलिग्रामवरती पर्सनली विचारा त्याचं पण तुम्हाला रिप्लाय दिला जाईल प्रत्येक व्यक्तीला मी रिप्लाय देतो असं नाही की रिप्लाय देत नाही प्रत्येकाला रिप्लाय पर्सनल मेसेज करा काय अडचण नाही ओके सर ट्रिपल बॉटमचे सपोर्ट एकच लेवलला हवेत का खालीवर चालतात त्यामुळे पॅटर्न कन्फर्म करताना अडचण येते म्हणजे कसं म्हणणं तुमचं म्हणणं असं आहे की हे अशा पद्धतीने जर का असतील
तर एकच नाही, सपोर्ट तुमचा मेन हाच असणार आहे, हाच तुमचा मेन सपोर्ट आहे. पण प्राईज इथं काय होते, बाउन्स होते अशा पद्धतीने. आणि ही तुमची नेकलाईन, हा एक रेजिस्टन्स असतो आणि इथून ब्रेकआउट पाहिजे, हाच एक तुमचा सपोर्ट असतो.